नमस्कार विद्यार्थी मित्रो. यशोभूमी एम-पी-एस-सीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अमर जगताप आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण जून महिन्याचे करंट अफेअर्स पाहणार आहोत. तर जून महिन्याचे करंट अफेअर्स ज्यावेळेस तुम्ही बुकमध्ये किंवा मॅगझीनमधून रीड करणार आहात, तर त्यावेळेस तुम्ही ते जुलैसाठीचं मॅगझीन जे आहे ते वाचायचं आहे. ओके. आपण आता सुरू करूया. पहिली न्यूज आहे जल्लीकट्टू आणि खंबालाशी रिलेटेड. जल्लीकट्टू आणि खंबाला काय आहे तुम्हाला माहित आहे? जल्लीकट्टू हा साऊथ इंडियामध्ये तमिळनाडूमध्ये खेळला जाणारा मोठ्या प्रमाणावर बैलांना आखाड्यामध्ये सोडायचा आणि त्याला कंट्रोल करायचा असा तो खेळ आहे. आणि त्याचबरोबर कंबाला हा खेळ कर्नाटकमध्ये सुरू असतोय. तर त्याच्यामध्ये ते म्हशींची शर्यत असते. तर त्याच्याच रिलेटेड न्यूज आहे. काय न्यूज आहे? तर आता नुकताच 2017 मध्ये त्या त्याच्या अगोदर काय झालं होतं 2014 मध्ये प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा जो आहे 1960 चा. तर त्याच्या अंतर्गत केस गेली होती सुप्रीम कोर्टामध्ये अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया विरुद्ध नागराज. त्याच्यामध्ये निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं 2014 मध्ये या जल्लीकट्टू खेळाला बंदी घातली होती. आणि त्याच्यामुळं साऊथ इंडियामध्ये स्पेशली तमिळनाडूमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणावर अप्रूव्हल झाला होता. जनता रस्त्यावर आली होती. तर मग त्या बंदी उठवण्यासाठी 2017 ला तिथल्या गव्हर्नमेंटनं कायदा केला होता. तमिळनाडूच्या ह्या प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 याच्यात सुधारणा करणारा आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे जल्लीकट्टू खेळ त्याच्यामधून वगळला होता. तर तोच कायदा 2023 मध्ये सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर मोहर उमटवलेली आहे. आणि त्याचबरोबर या कंबालासाठी कर्नाटक राज्याने असेल किंवा बैलगाडा शर्यतीसाठी महाराष्ट्र राज्याने असेल, तर हे कायदे पण त्यांनी वैध ठरवलेले आहेत सुप्रीम कोर्टानं. त्याच्यामुळं हे जल्लीकट्टू, कंबाला आणि बैलगाडा या शर्यती किंवा हे खेळ आता सुरू राहणार आहेत. ओके, तर आता नेक्स्ट न्यूज पाहूया. मनोज सोनी यूपीएससीचे अध्यक्ष. तर त्यांना शपथ जी आहे ती स्मिता नागराज यांनी दिलेली आहे. स्क्रीनवर तुम्हाला मनोज सोनी दिसत असतील आणि त्यांना शपथ दिलेली आहे स्मिता नागराज या पण मॅडम त्या दिसत असतील. त्या स्मिता नागराज ज्या आहेत त्या यूपीएससीच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यामुळे त्यांनी तिथे त्यांना शपथ दिलेली आहे. तर याच्या अगोदर पण मनोज सोनी यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार होता, परंतु आता त्यांनी ऑफिशियली अध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे. कधी शपथ झालेली आहे त्यांची 5 एप्रिल 2023 या दिवशी. तर मनोज सोनी यांच्याविषयी काही गोष्टी सांगायच्या म्हणजे ते प्राध्यापक आहेत. कोणत्या विषयाचं? पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. त्यामध्ये पण त्यांच्या जास्त आवडीचा भाग म्हणजे हा इंटरनॅशनल रिलेशन्स आहे. त्याचबरोबर ते 3 वेळा टोटल कुलगुरू राहिलेले आहेत. 2 वेळा हे बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी जी गुजरातमध्ये आहे, तर तिचा अध्यक्ष कुलगुरू होतं आणि 1 वेळा महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी जी बडोदा इथं आहे, त्याचं ते अध्यक्ष किंवा कुलगुरू होतं. आणि या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीलाच कुलगुरू असताना ते सर्वात तरुण कुलगुरू असा मान त्यांना मिळाला होता. त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. कोणतं बुक आहे ते? अंडरस्टँडिंग द ग्लोबल पॉलिटिकल अर्थक्वेक. हे बुकचं पण नाव तुम्ही लक्षात ठेवा, कारण एमपीएससी अलीकडल्या काळामध्ये अशा रँडम फॅक्ट्स विचारण्याचं प्रमाण त्यांचं वाढलेलं आहे. त्यामुळं हे बुक तुम्ही पूर्वीच्या काळाचं 2018-19 किंवा अगदी 20 पर्यंत जरी पॅटर्न असतं तरी त्याच्यामध्ये त्यांनी अशा गोष्टी इतक्या जास्त विचारल्या नसत्या. परंतु आताच्या बदलत्या पॅटर्ननुसार तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपण यूपीएससी विषयी थोडक्यात माहिती जर घ्यायची म्हणलं तर यूपीएससी राज्यघटनेमध्ये भाग 314 सॉरी भाग 14 मध्ये ते आहे आणि कलम 315 ते 323 या पण गोष्टी यूपीएससी विषयी तुम्ही डिटेलमध्ये पॉलिटीच्या सेक्शनमध्ये अभ्यासणार आहात. करंट अफेअर्सच्या अँगलनं लक्षात ठेवायची गोष्ट तुम्हाला फक्त एवढीच आहे. पुढची जी न्यूज आपण पाहणार आहोत ती आहे नवीन संसदेचे उद्घाटन. कधी झालेलं आहे? 28 मे 2023 या दिवशी. सेंट्रल विस्टा हा जो केंद्र सरकारचा नवीन प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्ट अंतर्गत बऱ्याच गोष्टी ज्या संसद असेल किंवा सचिवालय असेल, राजपथ असेल, त्याचबरोबर उपराष्ट्रपतींचं एन्क्लेव्ह असेल, त्याचबरोबर प्राईम मिनिस्टरचं निवासस्थान असेल, प्राईम मिनिस्टर ऑफिस असेल, या बऱ्याच गोष्टी त्या ल्युटेन झोन ज्याला म्हणते दिल्लीमध्ये, तर त्या एरियामध्ये त्याचं रिनोव्हेशन करण्यात येणार होतं किंवा नवीन बांधण्यात येणार होत्या. या सेंट्रल हिस्टा प्रकल्पाचाच एक भाग म्हणून हे पार्लमेंट बांधण्यात आलेले आहे. त्याचं उद्घाटन 28 मे 2023 या दिवशी झालेलं आहे. ही डेट पण तुम्हाला कंपल्सरीली लक्षात ठेवायची आहे. नवीन संसद भवनाविषयी आणखीन काही गोष्टी बघायच्या म्हणलं तर पहिली गोष्ट म्हणजे ते त्रिकोणी आहे. मला आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर ते त्रिकोणी आकार पूर्णपणे. त्याचबरोबर त्याचं वास्तुविशारद कोण आहेत तर विमल पटेल
आता पटेल आहेत त्यामुळे ते कुठलं असणार आहेत? गुजरातच्या गांधीनगर गांधीनगरचं ते स्पेसिफिकली आहेत आणि त्यांची कंपनी आहे. तर त्या कंपनीचं नाव HCP डिझाइन असं आहे. ते पण राहिलं तर राहू द्या लक्षात किंवा इतर काय इतकी जास्त काय त्याची गरज नाही. HCP डिझाइन आणि त्याचं कंत्राट जे होतं बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट मला दिलं होतं तर टाटा प्रोजेक्ट. टाटा प्रोजेक्ट टोटल 3 मजली इमारत आहे. त्याला 3 प्रवेशद्वार आहेत. 3 मजली इमारत आहे हे पण लक्षात ठेवा. कदाचित आपण ओव्हरलूक केलेली असते अशी इमारत आणि त्याच वेळेस आपल्याला वाटतं की दिसताना तर एकच मजला दिसतोय, 3 मजली कशी असेल अचानक एक्झाम मध्ये आल्यानंतर गोंधळून जाऊ नका. 3 मजली इमारत आहे. पुढची गोष्ट आपल्याला बघायची म्हणजे लोकसभा. लोकसभेच्या टोटल सीट्स किती आहेत तर 888 म्हणजे टोटल सीट्स म्हणजे बसण्याच्या आसनांची संख्या. तर ती ज्यावेळेस संयुक्त बैठक होणार आहे त्यावेळेस ती 1272 पर्यंत वाढण्याची त्याची क्षमता आहे. 888 1272 आणि जी रचना जी पूर्ण केलेली आहे ती मोराच्या थीमवर केलेली आहे. मोराची थीम म्हणजे ग्रीन किंवा ब्लूइश या कलर मध्ये मला दिसत असेल स्क्रीनवर. हे लोकसभेच्या अध्यक्षांचं निवासस्थान, पाठीमागचा हा सगळा बॅकग्राऊंड त्यांचा, त्याचबरोबर खालचं जे गालिचे वगैरे आहेत तर सगळ्या गोष्टी. आणि पुढचे मग त्याच्यानंतर राज्यसभा. राज्यसभेची रचना जी केलेली आहे कशाची? कमळाच्या थीमवर केलेली आहे. आणि टोटल जागा किती आहे तिथं? 384. कमळाची थीम दिसत असेल. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि कमळ राष्ट्रीय फुल आहे. त्याच्या अनुषंगाने त्यांच्या रचना केलेल्या आहेत. जुनी पण लोकसभा आणि राज्यसभा त्यांचं कधी तुम्ही संसद टीव्हीवर, लोकसभा, राज्यसभा टीव्हीवर बघितलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला दिसलं असेल की लोकसभा ही पूर्णपणे ग्रीन कलरच्या संपूर्ण त्या बॅकग्राऊंडमध्ये केलेली आहे तिची रचना आणि राज्यसभेची रेड कलरच्या. तर तसेच आता यावेळेस पण लोकसभा ग्रीन कलरमध्येच म्हणजे मोराच्या थीमवर आहे आणि राज्यसभा ही कमळाच्या थीमवर म्हणजे जवळपास रेड कलरमध्ये. त्याचबरोबर आणखी गोष्टी काय लक्षात ठेवायच्यात आपल्याला की सेंट्रल कोर्ट. सेंट्रल कोर्टची जी रचना जी आहे ती वडाच्या थीमवर आहे. वड वड काय आपला राष्ट्रीय वृक्ष आणि प्रवेशद्वारावर अशोक चक्र आणि सत्यमेव जयते या 2 गोष्टी कोरलेल्या आहेत. हे पण लक्षात ठेवा. आणि संसदेमध्ये 2 गॅलरी स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्या गॅलरीचं नाव काय? एकीचं नाव आहे शिल्प आणि दुसरीचं आहे स्थापत्य. विविध जे देशाच्या दृष्टीने महत्वाची प्रदर्शनं असतील ती या 2 गॅलरीमध्ये तिथं लावण्यात येणार आहेत. कोणत्या-कोणत्या? शिल्प आणि स्थापत्य. त्याचबरोबर सिंगोल हा एक मुद्दा खूप जास्त चर्चेमध्ये होता. स्क्रीनवर तुम्हाला आता सिंगोल दिसत असेल एका बाजूला. हे जे आहेत ते तमिळनाडूमधले विविध महंत आहेत. हे प्राईम मिनिस्टर आपले नरेंद्र मोदी यांना हा सिंबल दिला जातोय. तर हा पूर्णपणे सोन्याचा किंवा विविध दागिन्यांचा, कोणत्या-कोणत्या दागिन्यांचा आहे वगैरे या पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला मॅगझाईनमध्ये दिल्या असतील, तर ते काय एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही. लक्षात एवढंच ठेवा की सिंबल दिलेला आहे. तर त्या सिंबल विषयी काय सांगितलं जातं? तर हा ज्यावेळेस भारताच्या स्वातंत्र्याचा ॲक्चुअली 15 ऑगस्टला सत्तांतरण होणार होतं ब्रिटिशांकडून भारताकडं. तर त्यावेळेस त्या व्हाईसरॉय जे होते त्यावेळेसचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन, तर त्यांनी ते तिथं सांगितलं होतं त्यांना असं वाटत होतं त्यांनी नेहरूंना सांगितलं की ही सत्ता ज्यावेळेस ट्रान्सफर होणार आहे त्याचं काहीतरी प्रतिकात्मक स्वरूपात काहीतरी कार्यक्रम व्हावा. नेहरूंनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस विचारलं होता तर त्याच वेळेस ते राजगोपालाचारी राजाजी त्यांना म्हणलं जातं त्यांनी सल्ला दिला होता असा की पूर्वीच्या काळी चोला राज्यामध्ये एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे ज्यावेळेस सत्तेचं हस्तांतरण व्हायचं त्यावेळेस हा सिंगोल त्यावेळेस त्यांना तिथं दिला जायचा. तर तोच सिंगोल याच प्रतिकात्मक कार्यक्रमामध्ये वापरला जावा आणि त्यांची ते जे त्यांचं मत होतं ते मान्य करण्यात आलं. नेहरूंना त्यावेळेस तो दिला देण्यात आला. नेहरूंनी नंतरच्या काळामध्ये त्यांच्या निधनानंतर ते अलाहाबादचं जे संग्रहालय आहे तिकडे वगैरे ठेवण्यात आला होता तो. तो सिंगोल हा शब्द आलाय कशावरून? तर सेम्माई या नावावरून. सेम्माई म्हणजे तमिळ शब्द आहे. याचा अर्थ सदाचरण. या सेमाईवरून आलेला आहे. चोला राजवटीमध्ये जो काय आहे त्याचा वापर होत होता आणि त्याचे निर्माते म्हणजे 1947 ला ज्यावेळेस तो नेहरूंना देण्यात आला होता ते निर्माण कोणी केला होता? उम्मिदी बंगारू चेट्टी. हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवा. कंबाईनला वगैरे वन लाइनर प्रिलिम्ससाठी, मेन्ससाठी सुद्धा आता येऊ शकतो. हे उम्मिदी बंगारू चेट्टी तुम्हाला बघायचे असतील तर स्क्रीनवर दिसत असतील बघा हे. त्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी त्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा सोहळा लाईव्ह बघितला असेल तर त्यांना हा चेहरा माहिती असेल आणि हे नाव पण माहिती असेल. त्याचबरोबर आणखीन काय बघायचं आपल्याला? फोकाल्ट पेंडुलम. हा पण संसदेमध्ये नवीन संसदेमध्ये इन्स्टॉल करण्यात आला होता फोकाल्ट पेंडुलम. तर याची खासियत काय आहे की पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते याचा हा पुरावा आहे. अक्षाभोवती स्वतःच्या आस आहे पृथ्वीचा त्याच्या भोवती फिरते त्याचा पुरावा हा फोकाल्ट पेंडुलम त्यावेळेस
इन्स्टॉल करण्यात आला. त्याचबरोबर जुन्या संसदेविषयी काय आपण बघायचंय, तर जुनी संसद ल्युटेन्स झोन ज्याला म्हणतात तो बनवला कोणी होता? ल्युटेन्स, एडवर्ड ल्युटेन्स आणि तो बेकर या दोघांनी त्याचे वास्तुविशारद होते आणि त्याचा पायाभरणी ड्यूक ऑफ कॅनॉट यांनी केली होती. कधी? 12 फेब्रुवारी 1921 आणि तो उद्घाटन इमारत पूर्ण बांधून झाल्यानंतर कुणी केलं होतं? तर लॉर्ड आयर्विन ज्यावेळेसचं व्हॉइसरॉय होतं 18 जानेवारी 1927 म्हणजे 12 फेब्रुवारी तारखा नाही लक्षात ठेवल्या तरी चालतील, पण 1921 ला पायाभरणी झाली होती आणि 1927 ला उद्घाटन केलं होतं. पायाभरणी ड्यूक ऑफ कॅनॉटने आणि उद्घाटन लॉर्ड आयर्विनने केलं होतं आणि ल्युटेन्स आणि बेकर यांनी त्याची वास्तुरचना केली होती. पुढची न्यूज आपल्याकडे आहे बघा आता, की संपूर्ण ई प्रशासन सध्या करणारे केरळ भारतातील पहिले राज्य. आणि याच्याच वर क्वेश्चन आला होता खालच्या कंबाईन मेन्सला 5 नोव्हेंबरला जी झाली होती त्याच्यामध्ये, की तुम्हाला पुढं फॅक्ट येईल बघा ती. 25 मे 2023 ला हा जो कार्यक्रम झाला होता, केरळचे सीएम पिनाराई विजयन तिथे दिसत असतील तर त्यांनी ती घोषणा केली होती. त्या समारंभाचाच फोटो आपण घेतलेला स्क्रीनवर तुम्हाला खाली दिसत असेल. त्याच वेळेस KFO यांची सुरुवात केली होती. KFO म्हणजे काय आहे तर केरळा फायबर ऑप्टिक नेटवर्क. फायबर ऑप्टिक नेटवर्क. तर याची सुरुवात केली होती आणि क्वेश्चन आला होता की हे एफ किंवा KFON असं दिलं होतं आणि यातलं एफ किंवा ओ काहीतरी विचारलं होतं दोन्हीपैकी एक. कशासाठी स्टँड करते म्हणजे त्यांनी समजा एफ विचारलं असेल तर मग सॉरी ओ जर विचारलं असेल तर ओ कशासाठी आहे तर त्यांनी ऑप्टिक मग ते ऑप्शनल वगैरे असे काहीतरी पर्याय दिले होते. त्याच्यासाठी हा क्वेश्चन त्यांनी विचारला होता. तर इंटरनेटचा वापर हा नागरिकांचा हक्क आहे हे याच अगोदर केरळनं जाहीर केलेलं आहे. इंटरनेटचा वापर हा नागरिकांचा हक्क आहे आणि याच कार्यक्रम म्हणजे हा जो कार्यक्रम आहे त्याच वेळेस ई सेवाना नावाचं एक पोर्टल त्यांनी सुरू केलेलं आहे. कशासाठी तर गव्हर्नमेंट विविध प्रकारच्या जवळपास 900 सेवा त्या देते त्या सेवा या पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. ओके, तर ही संपूर्ण न्यूज बातमी तुम्ही लक्षात ठेवा. पुढची जी न्यूज आहे आपली ती नाण्याचं उद्घाटन आहे. किती? 75 रुपयांच्या. अशा वेळेस तर संसदेचं ज्यावेळेस उद्घाटन झालं 28 मेला तर त्याच्या साजरी करण्यासाठी तर त्या कार्यक्रमाला अनुषंगून हे 75 रुपयाच्या नाण्याचं अनावरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली मग संसदेच्या कार्यक्रमासाठी संसदेच्या उद्घाटनासाठीच हे नाणं लॉन्च केलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर संसदेची प्रतिमा आहे. तुम्हाला इथं संसदेची प्रतिमा दिसत असेल. एवढं फक्त लक्षात ठेवा. संसदेचं उद्घाटन झालं त्याच्यानिमित्त हे 75 रुपयाचं नाणं नवीन मार्केटमध्ये आणलं गेलं आणि त्याच्यामध्ये संसद भवनाची प्रतिमा त्याच्यावर आहे. एवढीच न्यूज आहे आपल्यासाठी महत्वाची. पुढचं म्हणजे त्याच्यामध्ये इतर काय आहे वगैरे इतकं जास्त काय लक्षात इतक्या डीपला कधी आयोग जात नाही. त्याच्यामुळे काही इतकं जास्त त्याच्यामध्ये तुम्ही वाचू नका किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कारण ते तुम्हाला बर्डन होईल सगळ्या गोष्टींचं. काय-काय लक्षात काय-काय ठेवणार आहे. एका मॅगझिनमध्ये इतक्या सगळ्या न्यूज तुम्ही लक्षात ठेवायच्या आणि प्लस 11-12 मॅगझिन ज्या करायच्या आहेत, तर हे खूप जास्त किचकट होऊन जाईल सगळं. पुढचं आहे ते प्रवीण कुमार श्रीवास्तव CVCच्या अध्यक्षपदी. CVC म्हणजे काय? सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणजे केंद्रीय दक्षता आयोग. केंद्रीय दक्षता आयोगाच्या अध्यक्षपदी प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची शपथ झालेली आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल प्रवीण कुमार श्रीवास्तव. राष्ट्रपतींनी त्यांना शपथ दिलेली आहे. तर ह्या प्रवीण कुमार श्रीवास्तव यांच्याबद्दल काही गोष्टी म्हणजे ते आसाम मेघालय कॅडरचे आहेत. IAS अधिकारी आहेत, सिनियर IAS अधिकारी आसाम मेघालय कॅडरचे कधीचे 1988 च्या बॅचचे आहेत आणि ते कॅबिनेट सचिव म्हणून पण त्यांनी अगोदर काम केलेलं आहे. ओके, आसाम मेघालय कॅडर 1988 बॅच आणि कॅबिनेट सचिव प्रवीण कुमार श्रीवास्तव. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन किंवा केंद्रीय दक्षता आयोग त्याच्या अध्यक्षपदी. CVC म्हणजे केंद्रीय दक्षता आयोगाबद्दल काही गोष्टी आपण ज्या बघायच्या आहेत. कधी त्याची स्थापना कधी 1964 ची. संथानम समिती होती. पब्लिक अफेअर्स म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये भ्रष्टाचार कसा कमी करता येईल त्याच्यासाठी ती समिती स्थापन केली होती. त्यांनी ह्या केंद्रीय दक्षता आयोगाच्या स्थापनेची शिफारस केली होती. त्यानुसार मग 1964 ला त्याची स्थापना करण्यात आली होती. 2003 मध्ये त्याला वैधानिक दर्जा देण्यात आला. कशाला? तर केंद्रीय दक्षता आयोगाला वैधानिक दर्जा. आणि त्याची बॉडी जी आहे ती 1+2 आहे. 1 म्हणजे एक केंद्रीय दक्षता मुख्य दक्षता आयुक्त आणि 2 दक्षता आयुक्त. मुख्य दक्षता आयुक्त आणि 2 दक्षता आयुक्त आणि ह्या मुख्य दक्षता आयोगाला निवड करण्यासाठी जी समिती जी आहे 3 सदस्यांची आहे. एक प्राईम मिनिस्टर आहे, दुसरा विरोधी पक्षनेता आहे आणि तिसरा कोण असणार आहे? गृहमंत्री. गृहमंत्री हे स्पेसिफिकली इथं लक्षात ठेवा. कारण संपूर्ण भ्रष्टाचारातल्या आळा घालण्यासाठी वगैरे ते कमिशन आहे त्या अनुषंगाने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता.
आणि पुढची गोष्ट म्हणजे टोटल त्यांचा पदाचा कार्यकाळ 4 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तो त्यांचा कार्यकाळ असणार. ओके. आता पुढची न्यूज आपण बघूया. न्याय विकास पोर्टल. पोर्टल कशासाठी आहे? एक न्याय विकास योजना केंद्र सरकार जे होते त्याच्या अंमलबजावणीसाठी. ही न्याय विकास योजना काय आहे? जिल्हा आणि अधीनस्थ जी न्यायालय आहेत म्हणजे तालुका न्यायालय असेल किंवा प्रांत लेव्हलचं जे न्यायालय असेल, डिस्ट्रिक्ट अँड सबऑर्डिनेट ज्युडिशियरी, तर त्याच्या पायाभूत विकासासाठी पायाभूत सुविधा त्यांना दिल्या जाणार आहेत. म्हणजे त्याची इमारत असेल किंवा इतर गोष्टी असतील, जिल्हा न्यायालय किंवा तालुका न्यायालय वगैरे, तर ते प्रोव्हाईड करण्यासाठी 1993-94च्या वेळेस केंद्र सरकारनं ही योजना सुरू केली होती. याच योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी पोर्टल, न्याय विकास पोर्टल त्यावेळेस त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे ती न्यूज आहे. पुढचे आता ई-मालखाना. ई-मालखाना काय आहे? विशाखापट्टणम पोलिसांनी सुरू केलेली आहे. गुन्हा ज्यावेळेस घडला, ज्या ठिकाणी घडला, तर त्या ठिकाणावरचं पुरावा असतील किंवा इतर मालमत्ता ते साठवण्यासाठीची एक वैज्ञानिक साठवण प्रणाली. ओके. ई-मालखाना लक्षात ठेवा. विशाखापट्टणम पोलिसांनी गुन्हा एखादा घडला तर त्या गुन्ह्याच्या ठिकाणी जे असणारे पुरावे असतील किंवा इतर मालमत्ता असतील तर त्याच्या साठवणूक करण्यासाठी ती प्रणाली आहे. ओके. आता पुढची न्यूज बघूया. आयपीसी वर कलम 124. आयपीसी कलम 124 वर 22व्या कायदा आयोगाची शिफारस आहे. आयपीसी कलम 124 22वा कायदा आयोग. 22वा कायदा आयोग रिसेंटमध्ये न्यूजवर होता. त्याचा अध्यक्ष कोण आहेत तर ते ऋतुराज अवस्थी आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघू कलम 124 काय आहे, तर ते देशद्रोहाशी संबंधित आहे. आयपीसी देशद्रोह. तर ते देशद्रोह रद्द करायचं कलम का काय याबद्दल सरामधल्या काळामध्ये डिबेट चालू होता. आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये वगैरे तो बऱ्याच देशांमध्ये नाहीच आणि ज्यांच्याकडे होता तो त्यांनी लांब केलेला आहे, दूर केलेला आहे त्यांच्या घटनेतून किंवा त्यांच्या कायद्यातून हटवलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने भारतातून पण तो हटवला पाहिजे का? त्याच्यासाठी 2016ला गृह मंत्रालयानं विनंती केली होती त्याच्यावर शिफारशी करा म्हणून. कुणाला? तर कायदा आयोगाला, लॉ कमिशनला. तर त्या लॉ कमिशनचा आता नुकताच एक 279वा अहवाल आलेला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की ही 124 तुम्ही हटवू नका. त्याच्यामध्ये दुरुपयोग जो होत असेल त्याच्यावर रोखा, त्याला आळा घाला दुरुपयोगाला. पण ही 124 कलम तुम्ही हटवू नका. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की वेस्टर्न कंट्रीजने हटवलं म्हणून आपण हटवावं याच्यामध्ये काही लॉजिक नाही. त्यांची कंडिशन वेगळी आहे, आपली कंडिशन वेगळी आहे. आपल्यामध्ये काही घटना अशा भारताची कंडिशन अशी आहे की त्याच्यामुळे हे देशद्रोहाचा कायदा इथं असलाच पाहिजे. तर त्याच्यामध्ये जे दुरुपयोग वगैरे जे होते तर त्याच्यावर प्रोसिजर्स व्यवस्थित करा किंवा त्याचे कायद्यामध्ये थोडंफार काहीतरी किंवा अंमलबजावणीमध्ये थोडंफार इकडं-तिकडं करा. 19-20 थोडाफार फरक, पण पूर्णपणे रद्द करू नका. आणि त्याच वेळेस आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की ह्या देशद्रोहासाठीची कमाल शिक्षा जी आहे ती वाढवण्याची शिफारस केली आहे. किती? 7 वर्ष किंवा जन्मठेप अशी शिक्षा. तर असं त्यांचं मत आलंय. कोणाचं? कायदा आयोगाचं कलम आयपीसीचा 124 मध्ये. नेक्स्ट आहे पुढचा आता. श्रीलंकेत समलैंगिकतेचं गुन्हेगारीकरण करणारे विधेयक पारित करण्यास सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील झालेला आहे. म्हणजे ते विधेयक तिथं पारित झालेलं नाहीये. तिथल्या पार्लमेंटला कदाचित सुप्रीम कोर्टाला तिथं विचारलं असेल की होमोसेक्शुअलिटी डिक्रिमिनलायझेशन किंवा निर्गुन्हेगारीकरण करणारा असं विधेयक आम्ही आणतोय तर त्या आणू का? त्यावेळेस मग सुप्रीम कोर्टाने त्यांना येस म्हणलेलं आहे, हिरवा कंदील दाखवलेला आहे. त्या अनुषंगाने तिथं ते पार्लमेंट आणती का पास करते का ते पुढे बघावं लागणार आहे. ते कायदा तिथं झालेला नाही. त्या विधेयकाचं भवितव्य संपूर्णपणे संसदेवर अवलंबून असणार आहे. भारतामध्ये होमोसेक्शुअलिटीशी रिलेटेड काय आहे तर आयपीसीचं कलम 377 आणि त्याचा जो गुन्हेगारी म्हणजे अगोदर होमोसेक्शुअलिटी किंवा समलैंगिकता हा भारतामध्ये पण गुन्हाच होता. परंतु मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि त्या कलम 377 मध्ये जो पार्ट समलैंगिकतेला गुन्हा म्हणून घोषित करतो तर तो पार्ट त्यामधून वगळला होता. पुढची जी न्यूज आपण बघणार आहोत ते चार्ल्स 3चा राज्याभिषेक. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल चार्ल्स 3 आणि त्याची पत्नी कॅमिला. युनायटेड किंगडम आणि इतर कॉमनवेल्थ क्षेत्र यांची राजा आणि राणी म्हणून त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे. कोणाला? चार्ल्स 3 आणि कॅमिला यांचा. कधी झालेला आहे? 6 मे 2023. लक्षात कसं ठेवणार तुम्ही? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधीच आहे? 6 जून. ओके. मग 6 मे त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. चार्ल्स 3चा राज्याभिषेक आहे. कुठं झालेला आहे? वेस्टमिन्स्टर अॅबे. वेस्टमिन्स्टर अॅबे कुठे आहे? तर लंडन मधलं ठिकाण आहे. जिथं पार्लमेंट किंवा राजवाडा इतर गोष्टी आहेत त्या. तर आपल्या जसं पायथीना हिल्स वगैरे आहे तसं तिकडे ते वेस्टमिन्स्टर अॅबे.
आणि चार्ल्स III त्याची पत्नी कॅमिला. हे त्यांचा राज्याभिषेक जे झालाय त्या राज्याभिषेकाला नाव काय दिलं आहे तर ते ऑपरेशन गोल्डन ऑर्ब. ही गोष्टी लक्षातच ठेवायच्या आहेत तुम्ही. येऊ शकतात. 100% येऊ शकतात. ऑपरेशन गोल्डन ऑर्ब. त्याच्या अगोदर जो राज्याभिषेक झाला होता तो कधीतरी 1953 ला. कुणाचा? एलिझाबेथ II चा राज्याभिषेक. तर त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये त्या राणीचं निधन झालं होतं आणि तिच्या जागी आता तिचाच मुलगा असणार आहे चार्ल्स III चा राज्याभिषेक झालेला आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये ध्वजधारक म्हणून कोणी काम केलेलं आहे तर ब्रिटनचं प्राईम मिनिस्टर असणार ऋषी सुनाक यांनी आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती, नारायण मूर्तींच्या कन्या. तर यांनी तिथं ध्वजधारक म्हणून काम केलेलं आहे. भारताचं प्रतिनिधी म्हणून कोण गेलेलं आहे तिथे तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी सुदेश धनखड या जोडीने तिथं हजेरी लावलेली आहे. त्याच वेळेस आपल्या सोनम कपूर बॉलिवूडच्या त्यांचं तिथं भाषण झालेलं आहे. सोनम कपूर आपल्याला स्क्रीनवर पण दिसत असेल. काय भाषण केलं होतं वगैरे ते काय लक्षात ठेवायची गरज नाही. 2014चा वगैरे पॅटर्न आता येणार नाही. आणि मुंबईच्या 2 डबेवाल्यांना पण तिथं आमंत्रण होतं. स्क्रीनवर अगेन तुम्हाला दिसत असतील इथं 2 डबेवाले गेले होते. त्यांनी तिथं पुणेरी पगडी, वारकरी शाल वगैरे या 2 गोष्टी तिथल्या राजाला नवीन भेट दिल्या होत्या. आता पुढची जी न्यूज आहे आपली ती रश्त अस्तारा रेल्वे. रश्त अस्तारा रेल्वे काय आहे? INSTCचा भाग. INSTC ब्रीफमध्ये तुम्हाला सांगतो इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर, आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर. म्हणजे युरोप पासून मला मॅपमध्ये थोडक्यात दिसत असेल हे युरोप पासून ते भारतापर्यंत इकडं रशिया किंवा मिडल ईस्ट यांच्यामध्ये रस्ते प्लस रेल्वे, रस्ते, रेल्वे आणि जलवाहतूक असा मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे. नॉर्थ मधला तर नॉर्थ आणि साऊथ युरोप पासून अमेरिकेपर्यंत. त्याच्यामध्ये हे रश्त आणि अस्तारा या दरम्यानचा रेल्वे मार्ग. हा रश्त जे आहे ते इराणमध्ये रश्त आणि याच्या आसपास कुठेतरी आणि अस्तारा कुठे? अझरबैजानमध्ये. तर ह्यांच्यामध्ये रेल्वे बांधण्यासाठी एक ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे. त्याच्यासाठी करार झालेला आहे तो बांधण्यासाठी कोणाकोणामध्ये? रशिया आणि इराण यांच्यामध्ये. रश्त अस्तारा रेल्वे मार्ग जोडण्यासाठी निर्मिती करारावर स्वाक्षरी. इंडिया पण ह्या INCTCचा भाग आहे. तर इतर कोणते कोणते देश आहेत? भारत आहे, इराण आहे, अझरबैजान आहे, रशिया आहे, मध्य आशिया आहे आणि युरोप दरम्यानचे मालवाहतूक करण्यासाठी जहाज, रेल्वे आणि रस्ते मार्ग जोडणारी ही 7,200 किलोमीटर लांबीची मल्टी मोड ट्रान्झिट सिस्टीम आहे. ओके. आता पुढची न्यूज आपण पाहूया. डावकी बंदराशी रिलेटेड. डावकी हे मेघालय मधलं बंदर आहे. बंदर म्हणजे लँड पोर्ट आहे. भूबंदर. तर त्याचं उद्घाटन झालेलं आहे. ते मेघालयमध्ये कुणाच्या हस्ते झालेलं आहे? केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते. कुणाच्या हस्ते वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणार आहेत. लास्ट टाइमला दिल्लीमध्ये कोणत्या तरी गेम झाले होते आणि त्या गेमचं उद्घाटन कोणी केलं असा राज्यसेवा प्रवेशचा क्वेश्चन आला होता. मग आता ह्या भूबंदराचं उद्घाटन कोणी केलं वगैरे तर ह्या गोष्टी आपण जनरली लक्षात ठेवणारच आहे, ठेवायच्याच आहे. ते आहे कुठं? पश्चिम जयंतिया जिल्हा. पश्चिम जयंतिया, गारो खासी जयंतिया ह्या टेकड्या तुम्ही अभ्यासल्या असतील जिओग्राफीमध्ये. त्याच्यामध्येच पश्चिम जयंतिया जो जिल्हा आहे मेघालय मधला तर तिथं हे बंदर आहे आणि त्याचं मेन कारण काय आहे तर बांगलादेशाशी व्यापार. हे तुम्हाला आता स्क्रीनवर डावकी बंदर दिसत असेल. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये मेघालय राज्याची सीमा बांगलादेशाला लागून आहे. तर मग बांगलादेश बरोबर व्यापार वाढवण्यासाठी कोणतं तरी बंदर किंवा लँड पोर्टची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला काहीतरी आवश्यकता भासली असेल तर त्याच अनुषंगाने त्यांनी हे पोर्ट तिथं स्थापन केलंय. कुठं? डावकी मेघालयमध्ये. पुढची न्यूज आहे पहा आपली 49वी G7 शिखर परिषद. G7 इंडियामध्ये जे झाली ती G20 आहे. ही जी आहे ती G7 कुठं झालेली आहे? हिरोशिमा. हिरोशिमा कुठे? जपानमध्ये. हिरोशिमा, नागासाकी मला माहितच असेल. बॉम्बचा देताना अमेरिकेने स्फोट केला होता. कधी झाले? 19 ते 21 मे 2023. आणि याच वेळेस क्वाड नेत्यांची पण शिखर परिषद झालेली आहे. क्वाड मध्ये कोण कोण आहेत? भारत, जपान, US आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड नेत्यांची पण बैठक यावेळेस इथं झालेली आहे.
म्हणजे झालं काय होतं बघा, यावेळेसची क्वाडची जी बैठक जी होती ती ऑस्ट्रेलियामध्ये तिथं आयोजन होणार होतं. त्यावेळेस अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत बायडन यांनी ऑस्ट्रेलियामध्ये यायला आपली असमर्थता कळवली. काहीतरी त्यांचा एक्स्ट्रा कार्यक्रम असतील पुढचे. तर त्याच्यामुळे त्या G7ची जी शिखर परिषद झाली हिरोशिमामध्ये, तर त्याच वेळेस या क्वाड बैठकीचं पण आयोजन करण्यात आलं होतं. ही G7 शिखर परिषद कितव्या 49वी हिरोशिमाला झालेली आहे. या G7 विषयी पण काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. 1973चा जो ऑइल शॉक आहे, तर त्या ऑइल शॉकच्या त्याच्यावर परिणाम म्हणजे त्याच्यावर उपाय म्हणून G7 ची त्यावेळेस तिथं स्थापना झाली. कधी 1975ला. 1975ला ज्यावेळेस झाली त्यावेळेस ती G6च होती. म्हणजे G20 ची स्थापना कधी झाली? 1998-99 वगैरे त्या काळामध्ये. त्याचं मेन कारण काय होतं? साउथ ईस्ट आशियामध्ये जी आर्थिक आणीबाणी आली होती, तर त्याच्यामधून जगाला बाहेर काढण्यासाठी. या G7 ची स्थापना 1973चा ऑइल शॉक. त्या 1973च्या ऑइल शॉकमध्ये एका दिवसामध्ये जवळपास 4 पट तेलाच्या किमती वाढल्या होत्या. त्याच्यामुळे तो ऑइल शॉक मानला जातो. सगळ्यात मेजर ऑइल शॉक आहे 1973चा. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली जागतिक अर्थव्यवस्थेवर बऱ्यापैकी परिणाम होणार होते. जागतिक अर्थव्यवस्था ढासळणार होती. त्याच्यातून जगाला बाहेर कसं काढायचं? त्याच्यासाठी त्या G7 ची स्थापना झाली 1973ला 1975ला. स्थापना होताना तो G6च होता. म्हणजे 6च देश त्याच्यामध्ये होतं. कोणतं होतं? US होता, UK होता, फ्रान्स होता, जर्मनी होता, जपान आणि इटली. पण 1976ला प्लस कॅनडा त्याच्यामध्ये सामील झाला. त्यामुळे त्याला G7 असं म्हटलं गेलं. G7चं G8 पण झालं होतं. रशिया पण नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये सामील झाला होता. परंतु क्रिमियन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाला त्या गटातून G8 मधून वगळण्यात आलं आणि अगेन ती G7 झालं. आणि ह्या G7 गटाचं बऱ्याच गोष्टी G20 सारख्याच आहेत. म्हणजे सचिवालय नाही स्वतःचं असं कोणतं फिक्स असं ठिकाण नाही कोणतं. G20चं पण तेच आहे, की त्यांचं पण सचिवालय नाही. फिरते अध्यक्षपद असते. म्हणजे दरवर्षी कोणत्यातरी देशाला अध्यक्षपद दिलं जातं आणि त्याचं संपूर्ण त्याच देशानं त्या परिषदेविषयी पूर्ण बघायचं असते. ओके. G7 49वी परिषद आहे. हिरोशिमा जपान इथं झालेली आहे. G7 विषयी इतर गोष्टी म्हणजे 1973च्या ऑइल शॉकमुळे ते निर्माण झाली होती. सुरुवातीला 1975ला ज्यावेळेस निर्माण झाली होती G6च होते. त्यामध्ये 6 देश कोणते होते ते बघा. 1976ला कॅनडाचा त्याच्यामध्ये समावेश झाला आणि G20 टाइपच झाला पण सचिवालय नाही, फिरते अध्यक्षपद असते. पुढची न्यूज आहे भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची पहिली मंत्रिस्तरीय बैठक आणि ही न्यूज आपण घेतली कशामुळं? ही पहिली असल्यामुळं. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन ज्यावेळेस बघता, अनेक वेळा तुम्हाला करंट अफेअर्समध्ये दिसेल की पहिल्यांदाच एखादी घटना कोणती घडत जर असेल ना, तर त्यावेळेस आयोगाने ती न्यूज फोकस केलेली आहे. त्याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. तर त्याच्यामुळं भारत आणि युरोपियन युनियनची व्यापार तंत्रज्ञान परिषद म्हणजे TTC ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काउन्सिल त्याची पहिली बैठक झालेली आहे. कुठं झालेली आहे? ब्रुसेल्स, बेल्जियम. ब्रुसेल्स काय आहे? या युरोपियन युनियनचं राजधानीचं ठिकाण आहे. ब्रुसेल्स. कुठे आहे? बेल्जियम हा देश आहे तिथे युरोपमध्ये. तिथं. तर युरोपियन युनियनसाठीचा हा दुसरा आणि भारतासाठीचा अशा प्रकारचा पहिला मंच आहे. म्हणजे भारतासाठीचा पहिला आणि युरोपियन युनियनसाठीचा दुसरा. युरोपियन युनियननं याच्या अगोदर कोणाबरोबर सुरू केलेला आहे हा? युनायटेड स्टेट्स बरोबर. ओके. तर न्यूज तुम्हाला समजली असेल. पुढची न्यूज आपण बघूया. पुढच्या न्यूजमध्ये आता ह्या 2 न्यूज आपण बाजू-बाजूलाच घेतलेल्या आहेत. बघा त्याचं मेन कारण म्हणजे या गोष्टीमध्ये ही न्यूज अगोदर असते आणि बऱ्याच पुढच्या 3, 4, 5, 10 स्लाईड झाल्यानंतर पुढची न्यूज असते तर तुम्ही थोडंफार कन्फ्यूज झाला असता. त्याच्यामुळं ही ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काउन्सिल आहे युरोपियन युनियन बरोबर. आणि पुढची जी आपण बघणार आहोत ती ग्लोबल गेटवे परिषद. म्हणजे काय आहे त्यांनी युरोपियन युनियननं 2021ला एक गेटवे नावाची योजना आणली. त्याच्यामध्ये अनेक देशांमध्ये ते पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणार आहेत. मग ते भारतामध्ये झालेले आहे युरोपियन युनियन भारत ग्लोबल गेटवे परिषद आणि त्याच्यामध्ये ईशान्येकडे नॉर्थ ईस्टचे जे राज्य आहेत तर त्याच्यामध्ये स्मार्ट हरित कनेक्टिव्हिटीला गुंतवणुकीला चालना देणार आहे. कुठं उद्घाटन झालेलं आहे? शिलाँगचं. हे तुम्ही पण स्पेसिफिकली शिलाँगचं नाव लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पेरिफेरीकडचं जे आता दिल्ली किंवा मुंबई किंवा या टाइपचं शहरांमध्ये कुठल्या कॉन्फरन्स झाल्या, तर ते प्रश्न विचारायचं आयोगानं थोडंसं कमी केलेलं आहे. जम्मू-काश्मीर किंवा नॉर्थ ईस्टच्या स्टेटमध्ये कोणत्या परिषदा होत्या तिकडंच त्यांचा जास्त अलीकडल्या काळामध्ये फोकस आल्यामुळं तुम्हाला विचारलं जाऊ शकतंय, की भारत ग्लोबल गेटवे परिषद उद्घाटन झालंय शिलाँग. कशासाठी? नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बस झालं. पुढचा न्यूज जे आपण पुढचे बघणार आहोत, नरेंद्र मोदींचा पापुआ न्यू गिनीचा दौरा.
पापुआ न्यू गिनी तुम्हाला इथं दिसत असेल बघा मॅपमध्ये. ऑस्ट्रेलिया आहे खालच्या बाजूला किंवा इकडं न्यूझीलंड आहे. पापुआ न्यू गिनी इकडं. तर प्राईम मिनिस्टरनं आपले नरेंद्र मोदी त्यांनी तिथं दौरा केलेला आहे आणि असा दौरा करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान झालेले आहेत नरेंद्र मोदी. तर हे पापुआ न्यू गिनी कुठे पॅसिफिक महासागरामध्ये ऑस्ट्रेलियाच्या नॉर्थला. आणि इथे पापुआ न्यू गिनीचं प्राईम मिनिस्टर कोणतं आहेत? जेम्स मारापे. तुम्हाला स्क्रीनवर इथे दिसत असतील जेम्स मारापे. आणि ज्यावेळेस नरेंद्र मोदी लँड झाले होते, विमान त्यांचं लँड झालं होतं, त्यावेळेस स्वागताला आलेल्या प्राईम मिनिस्टरनं पाया पडून त्यांचं स्वागत केलं होतं. त्यामुळे ते न्यूज मधल्या काळामध्ये आली होती. त्याच्यामुळे त्याच्या आयोग पण आपल्याला फोकस करू शकतो की पाया पडलेले आहेत. इंटरनॅशनल रिलेशन मध्ये तुम्ही जर बघत असाल तर कुठला प्राईम मिनिस्टर कुठल्या प्राईम मिनिस्टरच्या घरी पाया पडत नाही. हँडशेक असेल किंवा गळा भेट असेल या टाईपने त्यांचं स्वागत केलं होतं. पण या जेम्स मारापेंनी नरेंद्र मोदींचं पाया पडून स्वागत केलं होतं. त्यामुळे ते कुठल्या देशाचे आहेत वगैरे हे त्यामुळे तिथं विचारू शकतात. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे तिथं या पापुआ न्यू गिनीनं ग्रँड कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहो हा तिथला सर्वोच्च नागरी सन्मान आहे आपल्या भारतरत्न टाईप. तर तो प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना प्रदान केलेला आहे. पुरस्काराचं नाव पण लक्षात ठेवा, ग्रँड कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहो. आणि याच वेळेस ज्यावेळेस तिथं गेलं तर त्याच वेळेस तिथे ही तिसरी फिपिक परिषद आयोजित करण्यात आली होती. मोदींचा ज्यावेळेस तिथे दौरा झाला त्याच वेळेस. तर फिपिकचा फुल फॉर्म काय? फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयलँड्स कॉपरेशन. फोरम फॉर इंडिया म्हणजे पॅसिफिक महासागरांमधील जे बेट आहेत त्यांचं आणि इंडियासाठीचा कॉपरेशनचा हा एक मंच आहे फिपिक. तर त्याची तिसरी परिषद झालेली आहे. कुठं? तर त्या पापुआ न्यू गिनी मधलं 6 सिटी आहे शहर पोर्ट मोरेस्बी येतं. आणि त्याचा अध्यक्ष ऑब्व्हियसली आयोजन करताच तो पापुआ न्यू गिनी देश असल्यामुळं मारापे, जेम्स मारापे आपण जे आता बघितले ते अध्यक्ष असणारच आहे. प्लस मोदी, जे मोदी आणि मारापे हे त्या परिषदेचं अध्यक्ष होते. आणि त्याच वेळेस त्यांनी 12 पॉईंट फॉर्म्युला तिथं जाहीर केलेला आहे. 12 पॉईंट फॉर्म्युलामध्ये काय असणार आहे अजिबात लक्षात ठेवायचं नाही. जर विचारलं तर ज्या सगळ्या आयडियल गोष्टी असतील कोणत्या, तर ग्रीन एनर्जी असेल किंवा व्यापार असेल किंवा ह्या सगळ्या हरित इंधन असेल, तर असलं काय असेल तर त्याला ओके करून टाकायचं. 12 पॉईंट फॉर्म्युला एवढा फक्त लक्षात ठेवा. तिथं त्यावेळेस सह्या झाल्या होत्या, स्वाक्षरी झाल्या होत्या, त्याला मान्यता देण्यात आली होती. कोणत्या? तिसऱ्या पेपिक शिखर परिषदेमध्ये. ओके. पुढची न्यूज आपण बघणार आहोत. जागतिक गुलामगिरी निर्देशांक 2023. गुलामगिरी निर्देशांक कोणाचा आहे? वॉक फ्री फाउंडेशन. त्याच्यामध्ये हा जो अहवाल आला त्या अहवालामध्ये असं जाहीर करण्यात आलं की जगामध्ये जवळपास 50 दशलक्ष म्हणजे 5 कोटी लोक हे आधुनिक गुलामगिरीमध्ये आहेत. आधुनिक गुलामगिरीमध्ये काय काय येते? त्यामध्ये फोर्स मॅरेज वगैरे असेल किंवा त्याचबरोबर इतर गोष्टी स्लेव्हरी असेल, फोर्स्ड लेबर असेल किंवा सक्तीचं संपूर्ण काम करून घेण्याच्या असतील गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येणार. आधुनिक गुलामगिरीमध्ये 160 देशांची क्रमवारी तिथे लावली होती. सगळ्यात जास्त गुलामगिरी कुठे आहे? उत्तर कोरियामध्ये. उत्तर कोरियामध्ये 1000 पैकी 104 लोक गुलाम आहेत असं त्या रिपोर्टचं म्हणणं आहे. 2 नंबरला इरिट्रिया आहे. म्हणजे सगळ्यात जास्त जागतिक गुलामगिरी कुठे आहे? उत्तर कोरिया, त्यानंतर इरिट्रिया आणि सर्वात कमी ऑब्व्हियसली कुठं असणार आहे? स्वित्झर्लंडमध्ये. भारतामध्ये 1000 पैकी 8 लोक गुलाम आहेत असं म्हणजे ठीक आहे. म्हणजे एक पण असायला नाही पाहिजे, पण 8 पर्यंत म्हणजे उत्तर कोरियामध्ये 100 104 असतील आणि आपण 8 असून तर म्हणजे ठीक आहे. बाकी सगळ्या त्या अहवालांमध्ये आपण इतक्या पाठीमागे असतोय त्याच्यामुळे. ओके. तर जागतिक गुलामगिरी निर्देशांक 160 देशांचा सगळ्यात जास्त गुलामगिरी उत्तर कोरिया, 2 नंबर इरिट्रिया, सगळ्यात कमी स्वित्झर्लंड आणि भारतामध्ये 8वा नंबर नाहीये एवढं लक्षात ठेवा. 8 लोक गुलाम आहेत. कितवा नंबर आहे वगैरे त्या रिपोर्टमध्ये तर ते काय बघितलं नाही मी एवढं जास्त कुठल्या त्या मॅगझिनमध्ये मी जे बघितलं तिकडं पण एवढं काही त्यांनी दिलं नव्हतं. तुम्ही एखाद्या वेळेस मग सर्च करा गुगलवर भारताचा नंबर कितवा आहे ते कमेंट बॉक्समध्ये खाली सांगा. पुढची न्यूज जी आपण बघणार आहोत ते ग्लोबल कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2022 हा एक इंडेक्स आहे. तर जगामध्ये कंटेनर बंदरं जे आहेत ना तर त्यांच्या परफॉर्मन्सनुसार हा अहवाल त्यांनी जाहीर केलेला आहे. कुणी? जागतिक बँक आणि S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स या 2 संस्था आहेत. त्या संस्थांनी हा अहवाल जाहीर केला. तर जगामध्ये
कंटेनर पोर्ट साठी सगळ्यात टॉपची बंदरं कोणती आहेत? एक नंबरला यंगशान आहे, कुठलं? चीनचं. आणि दुसरं सलाला, कुठलं आहे? ओमानचं. हे यंगशान आणि सलाला या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये सगळ्यात कार्यक्षम कंटेनर पोर्ट कोणतं आहे? तर पिपावाव. पिपावाव कुठलं आहे? गुजरातचं. आणि ओव्हरऑल मध्ये त्याची रँकिंग किती आहे? 30वी. ओके. ग्लोबल कंटेनर पोर्ट इंडेक्स टॉपचे बंदर यंगशान आणि सलाला, भारतामध्ये टॉपचं पिपावाव कुठलं आहे? गुजरातचं. पुढची आता जी न्यूज बघणार आहोत ती 76वी जागतिक आरोग्य सभा. तर सगळ्यात अगोदर आपण लक्षात काय ठेवायचं, ही जागतिक आरोग्य सभा कोणाची असते? तर WHO ची, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची दरवर्षी होणारी सभा असते. कुठं होते? तर जिनिव्हा. जिनिव्हा कुठे? स्वित्झर्लंडमध्ये. 2023 ची संकल्पना काय आहे? WHO at 75 सेव्हिंग लाईव्स ड्रायव्हिंग हेल्थ फॉर ऑल. ही संकल्पना पण तुम्ही लक्षात ठेवायची. आणि मग सहभाग भारताकडून कोणाचा होता? तर नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री त्यांचा. आणि याच सभेमध्ये घडलेली एक महत्वाची घटना आहे, ते म्हणजे तैवानला या सभेमधून वगळलेलं आहे. तैवानला का वगळलं? तर चीन आणि पाकिस्तानने त्याला विरोध केला होता, त्यामुळे तिथं वगळलं. ओके. 76वी जागतिक आरोग्य सभा कुणाची आहे? दरवर्षी होणारी WHO ची सभा आहे. कुठं होते? जिनिव्हामध्ये होते. 2023 चे 75 WHO 75 अशी जी संकल्पना आहे, तिला संकल्पना तुम्ही लक्षात ठेवा. आणि सहभाग कोणी घेतलेला आहे? तर मोदी आणि आरोग्य मंत्री यांनी. आणि तैवानला त्याच्यात वगळलेलं आहे. पुढची न्यूज आहे, वन लाईनर काय घेतलेले आहेत बघा आपण. भारताचे जे कॅग आहेत, कॉन्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल गिरीशचंद्र मुर्मू यांची WHO चे बाह्य लेखापरीक्षक म्हणून पुन्हा निवड झालेली आहे 4 वर्षांसाठी. वन लाईनर साठी कुठेही येऊ शकतो, राज्यसेवेला येऊ शकतो, कंबाईनला येऊ शकतो, सरळ सेवेला येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की गिरीशचंद्र मुर्मू यांची खालीलपैकी कोणत्या संस्थेचे बाह्य लेखापरीक्षक म्हणून पुन्हा निवड झालेली आहे? WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. पुढची वन लाईनर काय आहे? आपले डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे DPI समर्थन देण्याचा भारताचा प्रस्ताव SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशननं स्वीकारलेला आहे. आणि पुढची काय वन लाईनर आहे? तुतीकोरीन ते मालदीव दरम्यान थेट शिपिंग सेवा. तुतीकोरीन कुठे आहे? ते तर तामिळनाडूमध्ये. त्यांच्यामध्ये थेट शिपिंग सेवेला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये MV-MSS जे जहाज तुतीकोरीन पासून ते मालदीव दरम्यान जाणार आहे, तर त्या जहाजाला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे. पुढची न्यूज आहे आपली ती युक्रेनमध्ये काकोका धरण. तर त्या काकोका धरणावर रशियानं स्फोट केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते फुटलेलं आहे धरण. स्क्रीनवर तुम्हाला आपण एक फोटो घेतलेला आहे, त्याच्यामध्ये दिसत असेल हे धरण फुटलेलं आहे, रशियाच्या स्फोटामुळे फुटलं आहे युक्रेनमध्ये. आणि असा क्वेश्चन कंबाईन मेन्स 2023 ला आला होता. खालीलपैकी कोणते युक्रेन मधले धरण रशियाच्या स्फोटामुळे फुटलं? तर ते काकोका धरण. आपण आता पुढची फॅक्ट काय लक्षात ठेवायची, तर ते धरण कोणत्या नदीवरचं आहे? निपर किंवा निप्रो नदी. कुठे आहे? दक्षिण युक्रेनमध्ये. त्या हा जो प्रकल्प होता तो एक प्रमुख जलविद्युत प्रकल्प होता तिथला, आणि प्लस जलाशय होता. ऑब्व्हियसली जलाशय असणार आहे, तरच तिथे जलविद्युत प्रकल्प असणार आहे. 6 जून 2023 रोजी एका स्फोटात ते नष्ट झालं आणि त्याच्यानंतर परस्परांवर आरोप ते चालतच असतात इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये. रशिया आणि युक्रेन यांनी ते परस्परांवर त्या धरणफोडीसाठी आरोप केलेले आहेत. पुढची न्यूज आहे आपली अटलांटा घोषणापत्र. अटलांटा घोषणापत्र कशासाठी आहे? एवढंच फक्त लक्षात ठेवा, युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडम यांच्यासाठी आर्थिक भागीदारी म्हणजे 21व्या शतकातील आर्थिक भागीदारीसाठी करार आहे, त्याच्यासाठी त्यांनी ते घोषणापत्र डिक्लेअर केलेलं आहे. त्यालाच अटलांटिक घोषणापत्र. कधी? जून 2023 मध्ये ते जाहीर केलेलं आहे. अटलांटिक घोषणापत्र अगेन वन लाईनर येऊ शकतो की अटलांटिका घोषणापत्र आपल्याला ते जुनं माहित आहे युनायटेड नेशनच्या स्थापनेवेळेस. आता नवीन अटलांटिका घोषणापत्र कशासाठी आहे? तर US आणि UK यांच्यातील आर्थिक भागीदारीसाठीच ते नवीन त्यांनी जाहीर केलेलं आहे. पुढचं आहे सुरिनाममध्ये भारतीयाच्या आगमनाची 150 वर्षांचे स्मरण. अगेन क्वेश्चन येऊ शकतो की नुकतेच कोणत्या देशामध्ये भारतीयांच्या आगमनासाठी 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल समारंभ आयोजित केला गेला होता? तर तो सुरिनाम साऊथ अमेरिकेमधला किंवा त्याच्या आसपास असणारा एक देश आहे. तर तिथं भारतीयांचं 1873 मध्ये पहिल्यांदा आगमन झालं होतं. तर त्याच्या 150 वर्ष कंप्लीट झालेले आहे. तर मग तिथले पारमारिबो हे जे ठिकाण आहे सुरिनाम तिथं, तर तिथं कार्यक्रम झाला, एक सांस्कृतिक महोत्सव. आणि भारताचे राष्ट्रपती असणाऱ्या द्रौपदी मुर्मू आणि सुरिनामचे राष्ट्रपती कोण? चंद्रिका प्रसाद सातोकी
ते त्यावेळेस तिथं हजर होते. पुढची न्यूज आपण बघणार आहोत. फुकोट कर्णाली जलविद्युत प्रकल्प कुठे आहे असं पण विचारले जाऊ शकते, किंवा फुकोट कर्णाली जलविद्युत प्रकल्पासाठी भारताबरोबर कोणत्या देशाचा करार झाला. तर इथं दिसत असेल हा भारत आहे आणि हा नेपाळ आहे. तर फुकोट कर्णाली जलविद्युत प्रकल्प इथं आहे. भारत आणि नेपाळ सरकार यांच्या दरम्यान या फुकोट कर्णाली जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी नवी दिल्लीत एक सामंजस्य करार झालेला आहे. म्हणजे ऑब्व्हियसली भारत नेपाळला तो प्रकल्प तिथं पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, कर्णाली नदीच्या प्रवाहाच्या पाण्याचा वीज निर्मितीसाठी तो वापर केला जाणार आहे. कर्णाली नदी त्याच्या प्रवाहाच्या पाण्याचा वीज निर्मितीसाठी वापर केला जाणार आहे. जी काही वीज तिथं निर्माण होणार आहे संपूर्ण सगळी नेपाळला दिली जाणार आहे. आता पुढची न्यूज बघूया आपण. साई 20 शिखर परिषद. G20 शिखर परिषदाच्या अनुषंगाने ही न्यूज आहे पहा. G20 ची शिखर परिषद इंडियामध्ये झाली, तर त्याच वेळेस ह्या G20च्या सदस्य राष्ट्रांच्या इतर सगळ्या परिषदा भारतामध्ये होत होत्या. त्यापैकीच एक परिषद झालेली आहे कोणती, साई 20. कुठं झालेली आहे, गोव्यात. साई कशासाठी आहे, तर सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन म्हणजे साई त्यांची, म्हणजे सुप्रीम ऑडिट, आपला सुप्रीम ऑडिटर कोण आहे, तर कॅग. तर कॅग गिरीशचंद्र मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली शिखर परिषद झाली. कधी, कुठं, गोव्यात. उद्देश काय असणार आहे, हे ब्लू इकॉनॉमी आणि रिस्पॉन्सिबल एआय प्राधान्यक्रम ठरवणे वगैरे, किंवा लक्षात जास्त ठेवायसाठी कोणता आहे, तर सहयोग आणि ज्ञानाची देवाणघेवाण ऑब्व्हियसली हे असणार आहे. साई 20 साई कशासाठी, सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन परिषद झाली कोणाच्या अध्यक्षतेखाली, गिरीशचंद्र मुर्मू. कुठं झाली, गोव्यामध्ये. ठीक आहे. आता पुढची न्यूज आपण बघूया. अगेन वन लाईनर आहेत सगळ्या. 2025 नेपाळचे विशेष पर्यटन वर्ष. काय लक्षामध्ये ठेवू नका, राहिलं तर राहू द्या, नाही तर नाही राहिलं तरी काय, या टाईपचं क्वेश्चन इतके जास्त येणार नाही. 2025 नेपाळमध्ये विशेष पर्यटन वर्ष 2025 ला त्यांनी जाहीर केलेला आहे. पुढचा आहे IIT मद्रास आणि इस्रायल यांचा करार झालेला आहे. कशासाठी, COWT. COWT काय आहे, इंडिया इस्रायल सेंटर ऑफ वॉटर टेक्नॉलॉजी. वॉटर टेक्नॉलॉजीचं सेंटर स्थापन करण्यासाठी IIT मद्रासने इस्रायल सोबत भागीदारी केलेली आहे. पुढचं आहे कार निर्यातदार. सगळ्यात मोठा कोण बनलेला आहे, चीन. चीननं नुकतंच जपानला पाठीमागे टाकलेला आहे आणि सगळ्यात मोठा कार निर्यातदार बनलेला आहे. पुढची वन लाईनर अगेन काय, मलेशियामध्ये अल्प प्रमाणात अंमली पदार्थ बाळगणे गुन्हा नाही. म्हणजे तिथं आता थोड्याफार प्रमाणात गांजा वगैरे ते बाळगू शकतात. याच्या अगोदर 2014च्याच प्रिलिम्सला क्वेश्चन आला होता की कोणत्या देशानं नुकताच मारिज्युआना म्हणजे गांजाचाच एक प्रकार आहे, तो लीगल केलेला आहे त्या देशामध्ये. तर त्याच अनुषंगाने आता 2024 ला पण क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या देशामध्ये अल्प प्रमाणामध्ये अंमली पदार्थ बाळगणं गुन्हा नाही, तर ते मलेशियामध्ये. आणि पुढची वन लाईनर आहे, अमेरिकेच्या जागतिक महिला समस्या विषयक राजदूत म्हणून गीता राव गुप्ता यांची नियुक्ती. जागतिक महिला समस्या विषयक राजदूत. ओके. पुढची न्यूज आपण पाहणार आहोत. वन लाईनर्स. बोला टिनुबू नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ. बोला टिनुबू लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष. दुसरा आहे सबांग बंदराशी रिलेटेड. तर हे पण काय आणखी डील फायनल झालेला आहे, त्यामुळे याच्यावर पण क्वेश्चन येण्याची शक्यता कमीच आहे. पण जर आला तर तुमच्या लक्षात असावं, इंडोनेशियातले सबांग बंदर आहे, अंदमान निकोबार बेटांपासून जवळपास 700 किलोमीटर दूर आहे. ओके. त्याच्यामुळं संयुक्तपणे विकास करण्याची शक्यता आहे. म्हणजे आणखीन काय डील झालेली नाही. इंडोनेशियातले सबांग बंदर आहे, आपल्या अंदमान निकोबार बेटांपासून 700 किलोमीटर दूर आहे. कदाचित आपण त्याचा विकास करू शकतो, भारत आणि इंडोनेशिया मिळून. पुढचे आहे त्या लिपिझन घोडा, त्याला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळालेलं आहे. कुठले आहेत त्या लिपिझन, तर स्लोव्हेनियातील लिपिका हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी आढळणारे. स्लोव्हेनियातील लिपिका येथे आढळणाऱ्या लिपिझन घोड्यांना युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे. पुढचं काय आहे, तर ब्राझीलमध्ये निदर्शनं सुरू झालेली आहेत आदिवासींची. कशासाठी, तर ब्राझीलने एक नवीन विधेयक आणलेलं आहे, बिल 490 असं त्याचं नाव आहे. तर त्याच्या अंतर्गत आदिवासींना वडिलोपार्जित जमिनीच्या मान्यवर बंधने घालण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे संपूर्ण ब्राझीलमध्ये निदर्शनं सुरू झालेली आहेत. पुढचं काय आहे, युनिव्हर्सल पोस्टल युनियन त्याचं नवीन प्रादेशिक कार्यालय कुठं सुरू झालेलं आहे, तर दिल्लीमध्ये. त्याच्यामुळे ही न्यूज लक्षात ठेवा, दिल्लीमध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियनचं प्रादेशिक कार्यालय. आणि पुढचं आहे सेलेस्टे सावलो.
जागतिक हवामान संघटनेच्या म्हणजेच WMO पहिल्या महिला महासचिव आणि पहिली गोष्ट जी कोणती होत असते त्याच्यावर आपल्या आयोगाचं विशेष प्रेम आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. सेलेस्टे सावलो वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन किंवा जागतिक हवामान संघटना किंवा WMO त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. पुढची न्यूज आहे आपली शासन आपल्या ही आता महाराष्ट्र सरकारच्या योजना आपण थोड्याफार महाराष्ट्रातले करंट अफेअर्स एक्झामच्या दृष्टीनं मला महत्वाचे वाटले ते आपण घेतले आहेत. तर शासन आपल्या दारी योजना आहे महाराष्ट्र शासनाची. तुम्हाला माहितच असेल मधल्या काळामध्ये तुम्ही न्यूज मध्ये वाचलं असेल हे सगळं. तर कशासाठी आहे जनसामान्यापर्यंत पोहोचवायचे काय काय तर सगळ्या शासकीय योजना असतील आणि कागदपत्रे या सगळ्यांचा लाभ नागरिकांना त्यांच्या दारापर्यंत घेऊन जाणे एकाच ठिकाणी सगळं अवेलेबल करणे त्याच्यासाठीची ही शासन आपल्या दारी योजना. तर शुभारंभ कोणाच्या हस्ते ऑब्विसली मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुठं सातारा जिल्ह्यातील दौलतनगर मरळी इथं शुभारंभ झालेला आहे. कधी मे 2023. ओके तर 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीमध्ये हे अभियान राबवलं गेलं आणि त्याचं समन्वयन कोणी केलंय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्ष या कक्षामार्फत. ओके शासन आपल्या दारी 15 एप्रिल ते 15 जून या काळामध्ये उद्घाटन कुठं झालं दौलतनगर मरळी सातारा जिल्ह्यामध्ये. आणि काय करणार आहे तर सगळ्या योजनांचा लाभ प्लस सगळे कागदपत्रे एकाच ठिकाणी देण्यात येणार आहे. पुढची न्यूज आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले. व्यवस्थित लक्षात ठेवा नाट्य संमेलन आणि नाट्य परिषद तुम्ही कन्फ्युज होऊ शकताय. नाट्य संमेलनाचा अध्यक्ष नाही येते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले आहेत. त्यांचा जो पॅनल होता काय तुझं नाव दिलेलं आहे आपण इथं रंगकर्मी नाटक समूह त्या गटानं ही 5 वर्षी निवडणूक झाली होती तर त्यानं विजय मिळवलेला आहे आणि त्याच्यामुळे ते जे हेड आहेत त्या पॅनलचे प्रशांत दामले ते नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. पुढची न्यूज आहे आपली सचिन तेंडुलकर महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचा सदिच्छा दूत. सदिच्छा दूत म्हणजे अँबॅसेडर म्हणजेच स्माइल अँबॅसेडर त्याला म्हटलं जातं. ओके ऑनलाईन रागे लक्षात ठेवा सचिन तेंडुलकर महाराष्ट्राच्या स्वच्छ मुख अभियानाचा सदिच्छा दूत म्हणजेच स्माइल अँबॅसेडर. पुढची न्यूज आहे आपली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना PM किसान योजना तुम्हाला माहित असेल वार्षिक 6,000 3 हप्त्यामध्ये म्हणजे 2,000चा एक हप्ता तिथं दिला जातो शेतकऱ्यांना. तर त्याच 2,000च्या हप्त्याला कॉम्प्लिमेंट करण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटनं पण सेम PM किसान योजनेसारखी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. त्या योजनेमध्ये काय असणार आहे PM किसान मध्ये जसं 2,000चा 3 हप्ता टोटल 6,000 वार्षिक दिलं जाते शेतकऱ्यांना तसंच नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये पण 2,000चा 3 हप्ता ज्यावेळेस PM किसानचा हप्ता येईल त्याच वेळेस हा नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पण हप्ता येणार आहे. आणि याला वेगळ्या रजिस्ट्रेशनची गरज नाही. तुमचं जर PM किसानला ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर त्याच रजिस्ट्रेशनला बेस मानून त्या अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहेत. कधी 2023च्या अर्थसंकल्पामध्ये ते जाहीर करण्यात आलं होतं. बऱ्याच जणांचे तुमचे आले असतील आता याच्यात त्यामुळे तुम्हाला ही योजना माहित असेल. 6,000 रुपये वार्षिक आहे आणि बाकी सगळ्या फॅक्ट्स ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या. तर पुढची न्यूज आहे 1 रुपयामध्ये पीक विमा योजना. कोणाची आपण महाराष्ट्र शासनाच्या न्यूज बघतोय त्याच्यामुळे 1 रुपयामध्ये पीक विमा योजना मधल्या काळामध्ये खूप जास्त चर्चा वगैरे झाली होती त्यामुळे तुम्हाला माहित असेल. एक सर्वसमावेशक पीक विमा योजना केवळ 1 रुपयात भरून पीक विमा योजनेचा लाभ त्यांना लोकांना घेता येईल. आणि कधी 2023-24 ते 2025-26 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये टेंडर किंवा निविदा प्रक्रियेद्वारे ही योजना राबवण्यात येईल. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना. पुढचं आहे अहमदनगरचं नामकरण अहिल्यानगर. आता तुम्हाला ही गोष्ट किंवा ही न्यूज आतापर्यंत माहितीच झाली असेल. औरंगाबादचं नामकरण जसं छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं किंवा उस्मानाबादचं नामकरण जसं धाराशिव करण्यात आलं त्याचप्रमाणे अहमदनगरचं नामकरण अहिल्याबाई होळकर नगर असं करण्यात आलेलं आहे. तर त्यांची जयंती आहे अहिल्यादेवींची. अहमदनगरमध्ये चौंडी हे त्यांचं जन्मगाव आहे. तर तिथं त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्याच वेळेस त्यांनी अशी घोषणा केली की अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण अहमदनगर शहराचं नामकरण आता अहिल्यानगर असं होणार आहे. पुढची न्यूज आपण पाहूया आता वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना.
वारकऱ्यांसाठीच असणार आहे, कारण नावातूनच समजत आहे. विठ्ठल रुक्माई वारकरी विमा छत्र योजना. तर मग काय असणार आहे, दिंडीत सहभागी झालेले जे वारकरी आहेत, तर त्यांचा अपघात, आजारपण किंवा इतर कारणामुळे जर मृत्यू झाला, तर त्यांना त्यांच्या वारसांना वगैरे दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये 5,00,000 रुपयाचं म्हणजे किती योजना, किती अनुदान दिलं जाणार आहे, हे काही इतकं जास्त महत्त्वाचं नाही. लक्षात काय ठेवा फक्त, की विठ्ठल रुक्माई वारकरी विमा छत्र योजना कोणाची आहे? महाराष्ट्र सरकारची. कोणासाठी आहे? वारकऱ्यांसाठी. आणि त्यांचा मृत्यू, आजारपण किंवा अपंगत्व वगैरे जर आलं तर तिथं त्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ओके. पुढची न्यूज आहे कापूस क्षेत्रासाठी नवीन धोरण आलेलं आहे स्टेट गव्हर्नमेंटनं. कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 5 वर्षांसाठी. कोणतं धोरण आहे? नवीन वस्त्रोद्योग धोरण. सहकार मंत्री असणार आहे चंद्रकांतदादा पाटील यांनी अनाउन्स केलं होतं. तर कशासाठी? सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, की हा वस्त्रोद्योग जो आहे ना, तो शेती क्षेत्रामध्ये साखर उद्योगापाठोपाठ रोजगार देणारा सगळ्यात मोठा दुसरा रोजगार क्षेत्र आहे, वस्त्रोद्योग क्षेत्र. तर मग त्याच्यामध्ये गुंतवणूक वाढवायची. त्याच्यासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण हे जाहीर केलेलं आहे. आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी बरेच इन्सेंटिव्ह वगैरे देण्यात येणार आहेत. त्या गोष्टी आपल्याला एक लॉजिकली आपण एक्झाममध्ये आले तर ते करेक्ट करू शकतोय. लक्षात ठेवण्याची फॅक्ट पुढची काय आहे? तर रेशीम संचालनालय आणि वस्त्रोद्योग आयुक्तालय यांचं विलिनीकरण केलं आणि त्याचं नाव काय दिलं? वस्त्रोद्योग व रेशीम आयुक्तालय. एकच संस्था निर्माण करण्यात आली. वस्त्रोद्योग व रेशीम आयुक्तालय. हे 2 आयुक्तालयांचं एकत्रीकरण करून. ठीक आहे. वस्त्रोद्योगासाठीचं धोरण आहे 2023 ते 2028 5 वर्षांसाठी. पुढची न्यूज आपण बघणार आहोत बघा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत आई महिला केंद्रित पर्यटन धोरण. तर काय नाव आहे? आई हे स्पेसिफिकली लक्षात ठेवा. युनिक नाव आहे. कशासाठी? पर्यटनासाठी. आई धोरण कशासाठी आले? ह्या टाइपचा क्वेश्चन येऊ शकतो. तर तो महिला केंद्रित पर्यटन धोरण कोणाचं आहे? स्टेट गव्हर्नमेंटचं. त्याच्यामध्ये काय असणार आहे? तर महिलांच्या अनुषंगानं पर्यटन क्षेत्रामध्ये ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या सगळ्या असणार आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे आणि महिलांच्या उद्योजकता विकास, पायाभूत सुविधा ही पंचसूत्री आहे त्यांनी. कोणता? उद्योजकता विकास महिलांसाठीचा प्लस पायाभूत सुविधा प्लस सुरक्षितता, सवलती आणि प्रवास आणि पर्यटन विकास या पंचसूत्रीवरती आधारित आहे. आणि इतर कोणते लाभ दिले जातील ते काही इतकं जास्त महत्त्वाचं नाही. इतक्या डीपला कधी आपल्याला क्वेश्चन तुम्ही लक्षात काय ठेवायचंय, जे महिला केंद्रित पर्यटन धोरण स्टेट गव्हर्नमेंटनं आणलेलं आहे, तर त्याचं नाव काय आहे? तर ते आई. ओके. नेक्स्ट न्यूज आपण बघणार आहोत बघा. आपले बॉम्बे हायकोर्ट किंवा मुंबई उच्च न्यायालय त्याचं न्यायमूर्ती 2 खूप कमी कालावधीच्या ट्रान्झिशनमध्ये आलेले आहेत. ते पहिले जे आहेत ते इकडे दिसतात ते रमेश धानुका आहेत आणि पुढे जे आहे ते नितीन जामदार आहेत. तर रमेश धानुका 46वे मुख्य न्यायाधीश बॉम्बे हायकोर्टचं म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. पण ते फक्त 3च दिवसांसाठी मुख्य न्यायाधीश होते. त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीशांचा हा सर्वात कमी कालावधी ठरलेला आहे. त्यामुळे ते एक्झामच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचे ठरू शकतात. रमेश धानुका कितवे न्यायाधीश होते? तर 46वे. सर्वात कमी कालावधी किती? तर फक्त 3 दिवसांचा. ओके. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या निवृत्तीनंतर हे नितीन जामदार प्रभारी मुख्य न्यायाधीश आहेत. म्हणजे फुल टाइम मुख्य न्यायाधीश नाही, तर इंटरिम किंवा प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्रभारी मुख्य न्यायाधीश कलम कोणता आहे राज्यघटनेमधलं? कलम 223 राष्ट्रपतींद्वारे त्यांची नियुक्ती झालेली आहे. न्यायमूर्ती धानुका निवृत्त झाल्यामुळे. ओके. आता पुढची न्यूज आपण पाहणार आहोत. न्यायमूर्ती धानुका आणि नितीन जामदार एवढं लक्षात ठेवा. धानुका 3 दिवसासाठी 46 आणि नितीन जामदार हे प्रभारी न्यायाधीश आहेत. पुढची न्यूज आहे NIIF चे अंतरिम CEO म्हणून राजीव धर यांची निवड. NIIF काय आहे? तर नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड. तर त्याच्या अंतरिम CEO आणि MD म्हणून राजीव धर यांची नियुक्ती झालेली आहे. सुजय बोस यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. ऑनलाईनरसाठी अगेन लक्षात ठेवा. लास्ट टाइमला काय तर ते मोहंती वगैरे काहीतरी क्वेश्चन राज्यसभा प्रिलिम्सला विचारला होता. तर आताच ते राजीव धर यांच्याबद्दल विचारू शकता. तर NIIF चे अंतरिम CEO आणि MD. पुढची न्यूज आहे आपली टीबीची कायदेशीर अस्तित्व ओळखकर्ता प्रणाली. आता असल्या गोष्टी इतक्या जास्त एक्झाममध्ये येत नाहीत, पण
सगळ्याच न्यूज आपण सोडून देऊ शकत नाही, त्यामुळे ही घेतलेली आहे. कायदेशीर अस्तित्व ओळखकर्ता प्रणाली. तर लिस्टेड किंवा अनलिस्टेड म्हणजे अ, जे सूचीबद्ध आहेत सेबीमध्ये किंवा त्यांना सूचीबद्ध होणारे जे इश्युअर्स आहेत, म्हणजे नवीन कोणते ते शेअर्स वगैरे इश्यू करणार आहेत, तर त्यांची ओळख निश्चित करण्यासाठी हे लीगल एंटिटी आयडेंटिफायर म्हणजे LEI ही प्रणाली सुरू केलेली आहे. कोणी? सेबीनं. वन लाईनरसाठी लक्षात ठेवा, ही कायदेशीर अस्तित्व ओळखकर्ता प्रणाली. जे कालच्या कंबाईन मेन्सला 2023च्या अगेन क्वेश्चन आला होता की व्हॉइस आयडेंटिफायर वगैरे ते बँकांनी सुरू केलेली प्रणाली होती. तर आता ही कायदेशीर अस्तित्व ओळखकर्ता प्रणाली कोणी सुरू केलेली आहे? ते सेबीनं सुरू केलेली आहे. कोणासाठी? तर जे त्यांनी ऑलरेडी इश्यू केलेले आहेत त्यांचे शेअर मार्केटमध्ये किंवा ते इश्यू करणारे आहेत, तर त्यांच्यासाठी ओळख म्हणून. तर त्याचा उद्देश काय असणार आहे ऑब्व्हियसली? तर आर्थिक व्यवहारांमध्ये सहभागी होणाऱ्या कायदेशीर संस्थांसाठी एक जागतिक संदर्भ डेटा प्रणाली तयार करणे. ओके, कायदेशीर संस्थांसाठीची एक संदर्भ डेटा प्रणाली तयार करणे. ओके, तर ठीक आहे. पुढची न्यूज आपण पाहणार आहोत. राजस्थानमध्ये जम्मू काश्मीरपेक्षाही मोठा लिथियमचा साठा सापडला. मागच्या 4-5 महिन्यामध्ये न्यूज आली होती बघा, की जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचा साठा सापडला होता. बऱ्यापैकी मोठा होता तो, पण त्याच्यापेक्षाही मोठा लिथियमचा साठा हा राजस्थानमध्ये सापडलेला आहे. राजस्थानमध्ये तेगानमध्ये लिथियमचे साठे आढळून आलेले आहेत. लिथियमच्या बरोबर आणखी गोष्ट म्हणजे तो जगातील सर्वात हलका धातू आहे आणि सध्या ऑस्ट्रेलियामध्ये जगातला सर्वात मोठा लिथियमचा उत्पादक आहे ऑस्ट्रेलिया. ओके, राजस्थान जम्मू काश्मीरपेक्षा मोठा लिथियमचा साठा कुठं? राजस्थानच्या डेगांमध्ये. लिथियम सर्वात हलका आणि ऑस्ट्रेलिया सर्वात मोठा उत्पादक. नेक्स्ट आहे संचार साथी पोर्टल. नावातूनच जे काय ते सगळं समजतंय. तर दूरसंचार उद्योगामध्ये पारदर्शकता आणायची, ओके, सुरक्षितता आणायची आणि जबाबदारी वाढवायची. त्याच्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या पोर्टलचं उद्घाटन केलेलं आहे. कधी? 17 मे 2023. 17 मे 2023 दिवस लक्षात ठेवायचं मुख्य कारण म्हणजे हा जागतिक दूरसंचार दिन आहे. 17 मे 2023 संचार साथी पोर्टलचं उद्घाटन कोणाच्या? तर अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते. कशासाठी? तर दूरसंचार उद्योगामध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी. आणि त्याची निर्मिती कोणी केलेली आहे? सी डॉट काय आहे? दूरसंचार विभागाअंतर्गत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स डॉट त्यांनी हे पोर्टल विकसित केलेलं आहे. पुढची न्यूज आहे ग्रीन वॉशिंग टेक स्प्रिंट मध्ये सहभागी होण्यासाठी RBIचे आमंत्रण. ग्रीन वॉशिंग टेक स्प्रिंट. आता ग्रीन वॉशिंग म्हणजे काय? ब्रीफमध्ये तुम्हाला सांगतो की सध्या जागतिक लेवलला या पर्यावरणीय सगळ्या किंवा हवामान बदलाच्या जागरूकतेमुळे त्या गो ग्रीन या गोष्टीला जास्त अलीकडल्या काळामध्ये चालना मिळालेली आहे. की जास्तीत जास्त ते पदार्थ किंवा नवीन उत्पादनं वेस्टर्न कंट्रीजमध्ये विकत घेतात लोक. तर ते ग्रीन आहेत का? त्याच्यामधून किती कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन वगैरे होत आहे, तर ते चौकशी करत असतात तिकडं. तर त्या लोकांच्या मागणीचा किंवा मार्केटमध्ये असणाऱ्या डिमांडचा गैरफायदा काही कंपन्या घेतात आणि त्यांचं उत्पादन समजा 1 किलो लोखंड असले एखाद्या कंपनीचं आणि ते 2 किलो कार्बन डायऑक्साईड जर ते उत्सर्जित करत असेल ते निर्मिती करण्यामध्ये, ते मुद्दाम ते 2 किलोचं 1 किलोच करणार. म्हणजे 1 किलो लोखंड निर्मितीसाठी आम्ही फक्त 1च किलो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतोय, त्यामुळे आमचं लोखंड ग्रीन आहे बाकी कंपन्यांपेक्षा, असं वगैरे ते फसवेगिरी करतात. त्याला ग्रीन वॉशिंग असं म्हणतात. तर ह्या ग्रीन वॉशिंगचा धोका अलीकडल्या काळामध्ये वाढलेला आहे. तर मग त्याच्यासाठी ते टाळण्यासाठी एक टेक स्प्रिंट आयोजित करण्यात आलेली आहे जागतिक लेवलला. तर भारतीय कंपन्यांना पण त्याच्यात सहभागी व्हा असं आवाहन कोणी केलेलं आहे? RBIनं. आंतरराष्ट्रीय उपक्रम हा ग्रीन वॉशिंग टेक स्प्रिंट. तर त्याचा उद्देश काय आहे? आर्थिक सेवा उद्योगात ग्रीन वॉशिंगचा सामना करणे. ग्रीन वॉशिंग म्हणजे काय? आपण आता जे सांगितलेलं आहे तेच. आणि ग्रीन वॉशिंगचं आयोजन कोणी केलेलं आहे ग्रीन वॉशिंग टेक स्प्रिंटचं? तर GFIN जे ग्लोबल फायनान्शियल इनोव्हेशन नेटवर्क त्यांनी GFINचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचा मुख्य उद्देश काय असणार ऑब्व्हियसली? आर्थिक सेवांमध्ये ग्रीन वॉशिंगचे धोके हाताळण्यासाठी नियामकांना आणि
बाजाराला प्रभावीपणे मदत करू शकेल अशी साधने म्हणजे साधने किंवा उपाय विकसित करणे. म्हणजेच काय तर ग्रीन वॉशिंग ते टाळण्यासाठी जे कोणतं नवीन साधनं किंवा नवीन टूल्स किंवा नवीन ऍप्लिकेशन्स वगैरे जे निर्माण करता येतील ते निर्माण करणे. त्याच्यासाठी ग्रीन वॉशिंग टेक्स प्रिंट. पुढची न्यूज आहे आपली 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा आरबीआयचा निर्णय. नुकताच बघा निर्णय झालेला आहे. कधी 19 मे 2023 या दिवशी 2000 रुपयांची नोट तुम्हाला दिसत असेल. प्रूव्ह कधी कधी करण्यात आली होती तर 2016 मध्ये ज्यावेळेस पहिलं डिमॉनिटायझेशन झालं होतं आपलं, तर त्या डिमॉनिटायझेशन मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे काढून घेण्यात आल्या होत्या आणि नुकताच म्हणजे निश्चलीकरणाचा इफेक्ट त्याला काउंटर करण्यासाठी ह्या 2000 रुपयांच्या नोटा त्यावेळेस जारी करण्यात आल्या होत्या. परंतु नंतरच्या काळामध्ये त्याची छपाई 2018-19 मध्ये थांबवली होती आणि आता पूर्णपणे चलनातून काढून घेतला. कधी 19 मे 2023. तर मजेंटा हा कलर होता या नोटचा, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर आणि प्लस त्याच्यावर मंगळयानाचं पण चित्र होतं. मजेंटा कलर मंगळयानाचं चित्र 2016 ला लागू केले, 19 मे 2023 ला काढून घेतली. ओके, पुढची न्यूज आपण पाहणार आहोत बघा. रवनीत कौर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. रवनीत कौर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. तर त्या IAS आहेत. 1988च्या बॅचचे अगेन आपले केंद्रीय दक्षता आयुक्त बघितलं होतं ते पण 1988च्याच बॅचचे होते. हे आपण 1988च्याच बॅच आहेत. परंतु ते कुठलं होतं तर आसाम मेघालय कॅडर्स होता आणि ह्या पंजाब कॅडरच्या IAS आहेत. CCI कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. तर वयाची 5 किंवा वयाची 65 वर्षे किंवा कारकिर्दीची 5 वर्षे याच्यापैकी जो कार्यकाळ अगोदर कंप्लीट होईल तो त्यांचा कार्यकाळ राहणार आहे. रवनीत कौर नाव लक्षात असू द्या. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी. आता हे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया काय आहे तर सगळ्यात अगोदर तुम्ही लक्षात ठेवा की MRTP ऍक्ट होता पहिला 1969चा. तर त्याला रिप्लेस करण्यासाठी 2002 मध्ये स्पर्धा कायदा आला, कॉम्पिटिशन ऍक्ट. आणि त्या स्पर्धा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्च 2009 मध्ये ह्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष ती संस्था जी आहे ती वैधानिक आहे. वैधानिक म्हणजे कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेली आहे. आणि कॉम्पिटिशन कमिशन म्हणजे कॉम्पिटिशन कायदा 2002 हा राघवन समितीच्या शिफारशीनुसार आणला होता MRTP कायदा रद्द करून. ओके, रवनीत कौर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी. पुढची न्यूज आहे आपली LPSS योजना आहे कुणाची? आरबीआयची. कशासाठी? आपत्कालीन परिस्थितीमध्ये पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टमसाठी. म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टमसाठी नवीन सिस्टम नवीन योजना आरबीआयने आणलेली आहे. काय नाव आहे? LPSS, लाईट वेट अँड पोर्टेबल पेमेंट सिस्टम. ओके, तर आता ट्रॅडिशनल जे आपल्या पेमेंट सिस्टम आहेत कोणत्या UPI आहे, NEFT, RTGS, तर त्याला म्हणजे पायाभूत सुविधा म्हणजे बरंच इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सुरू होण्यासाठी. मला माहितच असेल आपण डेली यूज मध्ये करतच असतोय. एकदा आपत्कालीन परिस्थिती येते, कोणते नैसर्गिक आपत्ती वगैरे येते तर त्यावेळेस ह्या काम करत नाही कारण नेट नसणं किंवा लाईट नसणं वगैरे गोष्टी असतात. त्या काळामध्ये त्या ठिकाणी पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम सुरू राहावी याच्यासाठी ही LPSS म्हणजे काय असणार आहे, ह्याला पायाभूत सुविधांची आवश्यकता कमी असणार आहे. परंतु याचा एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे नॉर्मल व्यवहारांसाठी नाही, ते गंभीर व्यवहारांसाठी स्थिरता राखण्यासाठी आवश्यक पेमेंट सेवांची उपलब्धता करून देण्यासाठी बॅकअप पर्याय म्हणून काम करणार आहे. आणि म्हणजे किरकोळ व्यवहारांसाठी नाहीये. किरकोळ किंवा वैयक्तिक व्यवहार जे पुढे ढकलले जाऊ शकतात किंवा वैकल्पिक पद्धतीद्वारे केले जाऊ शकतात ते या पद्धतीद्वारे हाताळले जाणार नाहीत. असेच व्यवहार हाताळणार जे अर्थव्यवस्थेची स्थिरता राखण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. ओके, उदाहरणार्थ सरकार आणि बाजाराशी संबंधित व्यवहार. लक्षात ठेवा LPSS महत्वाच्या व्यवहार हाताळण्यासाठीच असणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये असणार आहे कारण ट्रॅडिशनल ज्या पेमेंट सिस्टम आहेत त्या RTGS, NEFT वगैरे त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करत नाहीत. नेक्स्ट न्यूज आहे आपली आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्सपो 2023 घेतली कशासाठी तर 47व्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्तानं 18 मे 2023 रोजी नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे त्याचं उद्घाटन केलेलं आहे.
आणि त्याच्यामध्ये ही गोष्ट आपण वन लाईनरसाठी लक्षात ठेवायची की जाहीर करण्यात आलं युगे युगीन भारत नावाच्या एक संग्रहालय ते उभा करणार आहेत. त्याच्यामध्ये भारताच्या 5,000 वर्षांचा इतिहासाचा वेध घेणारं हे जगातील सर्वात मोठं संग्रहालय बनवण्याची योजना यावेळेस इथं अनावरण केलं. आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो 47वा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन त्याच्यानिमित्त मोदींनी दिल्लीत उद्घाटन केलं. त्याच वेळेस नवी योजना जाहीर केली कोणती तर युगे युगीन भारत हे भारताच्या 5,000 वर्षांचा जुना इतिहास डिपिक्ट करणारं एक संग्रहालय जगातील सर्वात मोठं उभा करायचं. नेक्स्ट आहे पुढचा आंतरराष्ट्रीय सेंद्रिय महोत्सव. आंतरराष्ट्रीय सेंद्रिय महोत्सव आहे आणि तो कुठं झालेला आहे तर विशाखापट्टणम ही मालखाना आपण जे न्यूज बघितली होती विशाखापट्टणम पोलिसांची इथं आंतरराष्ट्रीय सेंद्रिय महोत्सव विशाखापट्टणम कुठं विशाखापट्टणम मधलं एक गादीराजू पॅलेस नावाचं एक ठिकाण असणार आहे. तिथं 2 ते 4 जूनच्या दरम्यानमध्ये त्याचं उद्घाटन केलं होतं, आयोजन करण्यात आलं होतं. आणि काय नावातच आहे सगळं सेंद्रिय महोत्सव आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना जोडण्यासाठी हा महोत्सव काम करतो. हा कार्यक्रम नैसर्गिक शेती पद्धत वापरणाऱ्या शेतकऱ्यांना आणि या पिकाच्या संभाव्य ग्राहकांना जोडण्याचं काम करतो. नेक्स्ट न्यूज आहे रामलँडची. उत्तर प्रदेशनं ही योजना आखलेली आहे. डिझनीलँड तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर किंवा कॅलिफोर्नियामध्ये अनेकांनी बघितली पण असेल टीव्हीवर वगैरे किंवा इतर कार्टून वगैरे त्या गोष्टींमध्ये. त्या डिझनीलँडच्या धर्तीवर अयोध्येमध्ये पण पर्यटन वाढवण्यासाठी रामलँड स्थापन करण्याची योजना आहे ती उत्तर प्रदेश सरकारनं जाहीर केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे थीम पार्क असणार आहे ते पूर्ण आणि त्याच्यामध्ये रामाच्या भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या तत्वांचा आणि सद्गुणांचा प्रसार करण्यात येणार आहे. ओके भगवान रामाच्या कॅलिफोर्नियाच्या डिझनीलँड पासून प्रेरित आहे. ओके अयोध्येला प्रमुख पर्यटन म्हणून विकसित करण्यासाठी एक थीम पार्क म्हणून त्याची डेव्हलपमेंट होणार आहे. नेक्स्ट आहे आरबीआयचा आंतरदृष्टी डॅशबोर्ड वन लाईनर. क्लिक झालं पाहिजे बघा तुम्हाला असं काहीतरी वेगळं नाव जर दिसलं ना आरबीआयचा आंतरदृष्टी डॅशबोर्ड आहे. कशासाठी आर्थिक समावेशनाचं परीक्षण आणि मूल्यमापन करण्यासाठी. ओके हे डॅशबोर्ड कोणी जाहीर केलेलं आहे तर शक्तिकांत दास. कोण आहेत ते आरबीआयचे गव्हर्नर. आंतरदृष्टी डॅशबोर्ड कशासाठी आर्थिक समावेशन कळीचा मुद्दा आर्थिक समावेशनाचे परीक्षण आणि मूल्यमापन करण्यासाठी. ओके पुढची न्यूज आहे बघा आपली बीपी कानूनगो समितीच्या शिफारशी. कुणी स्थापन केली होती समिती बीपी कानूनगो तर आरबीआय. कशासाठी ग्राहक सेवा मानकांचे पुनरावलोकन करण्यासाठी. बीपी कानूनगो कोण आहेत तर आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर. त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती आणि त्या समितीने शिफारशी केलेल्या आहेत. शिफारशी काय आहेत तितक्या जास्त महत्वाच्या नाहीत. फक्त बीपी कानूनगो समिती कुणी स्थापन केली होती आरबीआयनं. त्याच्या बीपी कानूनगो कोण आहेत तर आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर आणि त्यांच्या शिफारशी कशासाठी आहेत तर ग्राहक सेवा मानक म्हणजे कंझ्युमर अफेअर्ससाठी जे कोड वगैरे जे आहेत तर त्याचं पुनरावलोकन करायचंय. तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय की केवायसीचा डेटाबेस असावा परंतु केवायसी जर नसेल तरी पण त्या खात्याचं काम थांबवलं जाऊ नये वगैरे. आणि प्लस आरबीआय द्वारे नियमन केलेल्या संस्थेच्या विक्रीद्वारे तृतीय पक्ष उत्पन्नाची विक्री ऑडिटच्या आधी काय इतक्या जास्त महत्वाचं नाही. या शिफारशी वगैरे काय तुम्हाला विचारणार पण नाही तर माहित असावं कानूनगो समिती. पुढची न्यूज आहे सागर समृद्धी. सागर समृद्धी काय आहे ऑनलाईन ड्रेजिंग सिस्टमचं मॉनिटरिंग करण्यासाठीच हे योजना आहे. म्हणजे जहाजबांधणी मंत्रालय त्या मंत्रालयाची वेस्ट टू वेल्थ एक योजना आहे कचऱ्यापासून संपत्तीकडे. त्याला गती देण्यासाठी हे जे मंत्रालय आहे त्या जहाजबांधणी मंत्रालय तर त्याचे मंत्री कोण आहेत सर्वानंद सोनोवाल. त्यांच्या हस्ते सागर समृद्धी ऑनलाईन ड्रेजिंग मॉनिटरिंग सिस्टम त्याचं उद्घाटन झालेलं आहे. म्हणजे सागर समृद्धी काय आहे तर ऑनलाईन ड्रेजिंग मॉनिटरिंग सिस्टम. ड्रेजिंग म्हणजे काय अनेक पोर्ट आहेत बंदर आहेत तर ते बंदर काय होतात कालांतरानं गाळानं भरतात आणि गाळ त्यांच्यामध्ये साचल्यामुळे ते पूर्वी इतकं वाहतुकीला उपयुक्त ठरत नाही. तर तो गाळ काढणं म्हणजे ड्रेजिंग आणि ते ड्रेजिंग सिस्टीमचं ऑनलाईन त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी सागर समृद्धी योजना. ओके नेक्स्ट आहे एस रवींद्रन जैन समिती. कशासाठी आहे एस सेबीची आहे. कोणाची सेबीची आणि कशासाठी तर मध्यस्थ सल्लागार समितीची पुनर्रचना. स्थापन नाही केलेली आहे पुनर्रचना केलेली आहे
स्थापन केली होती त्यावेळेस तिचं नाव काय होतं, मध्यस्थ सल्लागार समिती. त्याची पुनर्रचना केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, ऑब्व्हियसली पारदर्शकता वाढवण्यासाठी रवींद्रन जैन समिती सेबीने स्थापन केलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. पूर्वी स्थापन केली होती, त्याची पुनर्रचना केली आहे मध्यस्थ सल्लागार समितीची. आणि बाजाराच्या मध्यस्थ प्रणाली आणि कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता वाढवणे. नेक्स्ट न्यूज आहे आपली बालासोर रेल्वे अपघात. मला मधल्या काळामध्ये न्यूज बघितली असेल ते झालेले आहे ओडिशामध्ये बालासोर जवळ बहनगा नावाचं एक स्टेशन आहे, तिथं अपघात झालेला आहे 2 जून 2023 रोजी. आणि त्याच्यामध्ये 288 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 1000 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झालेले आहे. तर तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल बघा, एक कोरोमंडल एक्सप्रेस म्हणून होती, अशी इकडं निघाली होती आणि इथं लूपमध्ये एक गाडी मालगाडी उभा केली होती. सरळ जाण्याच्या ऐवजी थोडासा मार्ग बदलला, इकडून याच्यावर आदळली. वेगात होती गाडी, त्यामुळं डबल रुळावरनं घसरलं. त्याच वेळेस इकडून एक गाडी यशवंतपूर हावडा नावाची जात होती. या जाणाऱ्या गाडीवर हे इथं रुळावरून घसरलेलं डबं आदळलं आणि त्याच्यामुळं हा अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि यशवंतपूर हावडा, तर त्यांचा अपघात तिथं झाला, ज्याच्यामध्ये 288 मृत्यू 1000 पेक्षा अधिक जखमी. तो कोरोमंडल एक्सप्रेस कोणत्या स्टेशन दरम्यान आहे, तर शालिमार ते चेन्नई. ओके. तर त्याच वेळेस चर्चेमध्ये आलेला मुद्दा आणखी म्हणजे कवच तंत्रज्ञानाचा. कवच तंत्रज्ञान काय आहे, तर एक स्वदेशी तंत्रज्ञान आहे, स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली आहे. त्याचा उद्देश काय आहे, तर ट्रेन ऑपरेशन्स मध्ये सुरक्षा वाढवणे. भारताच्या निर्मिती कुणी केलेली आहे, RDSO रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. 3 भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने तिला विकसित करण्यात आलेलं आहे. म्हणजे काय होणार आहे तिथं, की ती सिस्टीम एखाद्या वेळेस रेड सिग्नल असताना पण ड्रायव्हरनं गाडी थांबवली नाही किंवा त्याला थांबवणं कंट्रोल नाही झालं, तर ते ऑटोमॅटिक ब्रेक वगैरे लागणार आहे, गाडी थांबणार आहे. परंतु ती सिस्टम पण तिथं फेल झाली, त्याच्यामुळे ते चर्चेत आले. कवच कशासाठी आहे, रेल्वे सुरक्षेसाठीचे तंत्रज्ञान आहे, स्वदेशी आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपली MV एम्प्रेस, भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाज आहे. अगेन पहिले असल्यामुळे महत्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाज कुठं जाणार आहे, कुठं नाही, जास्त श्रीलंकेला जाणार आहे. नाव काय आहे, MV एम्प्रेस. उद्घाटन कुणी केलेलं आहे, सर्वानंद सोनोवाल. सर्वानंद सोनोवाल कोण आहे, बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री. तर चेन्नई इथं उद्घाटन झालेलं आहे. ओके. आणि भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ असणार आहे. आणि ते कुठं जाणार आहे, तर श्रीलंकेतील चेन्नईपासून श्रीलंकेतील हंबानटोटा, त्रिंकोमाली आणि कनिके संथुराई या बंदरांपर्यंत प्रवास करणार आहे. ओके. आणि याच वेळेस आणखी एक उद्घाटन केलेलं आहे, कोणतं, चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटन टर्मिनल. त्याचं पण उद्घाटन यावेळेस इथं झालेलं आहे. ओके. MV एम्प्रेस भारताचं पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाज आहे, लक्षात ठेवा. सर्वानंद सोनोवाल यांनी त्याला हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि चेन्नई पासून श्रीलंकेतल्या विविध बंदरांपर्यंत जाणार आहे. पुढची न्यूज आहे आपली मेकेडाटू प्रकल्प. मेकेडाटू प्रकल्प तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. हे कर्नाटक आहे, हे तमिळनाडू आहे आणि इथं मेकेडाटू प्रकल्प. मेकेडाटू काय आहे, एक कावेरी नदी आहे. कावेरी नदीची उपनदी असणारी अर्कावती यांच्या संगमावर एक दरी आहे. तर तिथं एक प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प होणार आहे. तर त्या प्रकल्पाला विरोध करणारा ठराव तमिळनाडूनं संमत केला. ओके. मेकेडाटू दरी आणि त्या ठरावाला विरोध करणाऱ्या ठरावाला उत्तर म्हणून कर्नाटक विधानसभेने एक ठराव पारित केला. त्याच्यामुळं हा मेकेडाटू प्रकल्प चर्चेमध्ये आलेला आहे. मेकेडाटू प्रकल्प कर्नाटकातील कनकापूर, रामनगर जिल्ह्यातील इथं बहुउद्देशीय प्रकल्प होणार आहे. आणि मेकेडाटू काय आहे, तर कावेरी आणि तिची उपनदी असणाऱ्या अर्कावती यांच्या संगमावर वसलेली एक खोल दरी आहे. बाकी काय लक्षात इतकं जास्त ठेवायची गरज नाही. पुढची न्यूज आहे आपली ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस. ईशान्य भारतातील कुठं, तर गुवाहाटी कुठे, तर ते आसाममध्ये आहे. तर ते गुवाहाटी पासून जलपैगुडी पर्यंत स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, तर त्याचं उद्घाटन झालेलं आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी हे उद्घाटन केलेलं आहे. पहिली असल्यामुळे यांनी घेतलेलं आहे ईशान्य भारतात. ओके. तर वंदे भारत विषयी सारखी न्यूज मध्ये असते, त्यामुळे काही गोष्टी आपण थोड्या लक्षात. भारताची पहिली सेमी हाय स्पीड रेल्वे वगैरे आहे ते स्वदेशी बनवणीची सेमी हाय स्पीड आहे आणि ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित आहे.
सुरुवातीला ज्यावेळेस सुरुवात झाली होती त्याचं नाव काय होतं ट्रेन 18. ओके. आणि त्याचं तंत्रज्ञान काय आहे लोकोमोटिव्ह म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट जास्त माहीत असेल. तर लोकोमोटिव्ह शिवाय चालते म्हणजे कदाचित ते इंजिन शिवाय चालत असेल आणि डिस्ट्रिब्युटेड ट्रॅक्शन पॉवर या तंत्रज्ञानाचा तिथं वापर केलेला आहे. म्हणजे कदाचित एक इंजिन नसेल प्रत्येकच डब्याला किंवा बोगीला ट्रॅक्शन जे सिस्टम असेल त्याच्यानुसार डिस्ट्रिब्युटेड ट्रॅक्शन पॉवर त्या सिस्टमवर ते चालते. निर्मिती कुठं झाली आहे इंटिग्रल कोच फॅक्टरी कुठं आहे चेन्नईला. 100 कोटी रुपयाला निर्मिती झाली आहे. मेड इन इंडिया, मेक इन इंडिया कार्यक्रमाचा भाग म्हणून. कमाल वेग किती आहे? ताशी 160 किलोमीटर. जागा कुणाची घेतली आहे? शताब्दी एक्सप्रेसची. आणि भारतातील पहिली वंदे भारत कुठं कुठं धावली होती? 2019 ला दिल्ली ते वाराणसी. आणि दुसरी कुठं धावली होती? ऑक्टोबर 2019 ला दिल्ली ते कटरा. ओके. पुढची न्यूज आपण बघूया. चलन मागणी विरोधाभास म्हणजे करन्सी डिमांड पॅराडॉक्स. ट्रिकमध्ये तुम्हाला सांगू का मी तर मार्केटमध्ये आता आपण व्यवहार मॅक्सिमम आता चहा प्यायला जरी तुम्ही गेला तरी व्यवहार कसं करताय तर ऑनलाईन म्हणजे युपीआय थ्रू गुगल पे असेल फोन पे असेल त्याच्याद्वारे पैसे पे करत असतात. मग चलनाची मागणी कशी होणार आहे? कमी होणार आहे. चलनाची मागणी मार्केटमध्ये कमी झाल्यानंतर सुद्धा मार्केटमध्ये या चलनाची किंमत जर वाढत असेल म्हणजे नोटांचं प्रमाण जर वाढत असेल तर ते विरोधाभास आहे एक प्रकारचा त्याला करन्सी डिमांड पॅराडॉक्स असं म्हटलं जातं. ओके. तर त्याचं कारण काय आहे ते आरबीआयने नुकतीच जाहीर केलेले आहे विरोधाभासाची. अल्प व्याजदर आहे बँकांचा त्याच्यामुळं अनेक लोक पैशाचा वापर जरी करत नसले तरी पैसे स्वतःजवळ साठवून ठेवतात बँकांकडे ते जमा करत नाही त्याच्यामुळे मार्केटमध्ये नोटांच्या किमती वाढतात. आणि दुसरं काय आहे अनिश्चिततेच्या काळात सावधगिरी म्हणून पण अनेक लोक कॅश आपल्यापाशी ठेवतात. त्याच्यानंतर मोठी म्हणजे ब्लॅक इकॉनॉमी वगैरे ज्याला म्हणतात समांतर अर्थव्यवस्था कॅशमध्ये व्यवहार केले जातात तिकडं. आणि दुसरं म्हणजे डीबीटी डायरेक्ट बँक बेनिफिट ट्रान्सफर त्याच्यासाठी मग डीबीटीमुळे अनेकांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पैसे येतात पण लोक ते काढताना कॅश मधूनच काढतात अशा प्रकारे ते. तर इथं आपलं लेक्चर आजचं संपलेलं आहे. जून महिन्याच्या करंट अफेअर्सचे एक म्हणजे निम्मेच जवळपास आपण इथं संपवलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेला निम्मा पोर्शन आपण घेऊया. लेक्चर कसं वाटलं नक्की कळवा. आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या भावनांची किंवा तुमच्या सूचनांची योग्य असतील तर नक्कीच त्याची दखल घेतली जाईल. धन्यवाद.